चला फिल्डिंग लावून घ्या अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. अजिबात आता वेळ दवडू नका. वेळ सुरू झालेली आहे तुमची, लक्षात घ्या. 30 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे. 30 मिनिटांमध्ये 6 षटकं कंप्लीट करायची आहेत. पहिल्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज कल्पेश ठाकरे. राईट आर्म गोलंदाज. समोर फलंदाज आहे सौरभ माळी. यशपाल माळी नॉन स्ट्रायकर एंडला. या सामन्याचे 2 मैदानी पंच मुन्ना पठाण सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल फुल टॉस. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. जबरदस्त फटका, चौकार. होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. खराब चेंडूने सुरुवात केली या सामन्याला कल्पेश ठाकरेनं. फुल टॉस बॉल होता, ज्युसी फुल टॉस आणि एक चांगला फटका त्या बॉलवर. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल काढला गेला. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे पाठवला बॉल फलंदाज सौरभ माळीनं. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते एकविरा स्पोर्ट्स माणकोली संघाची. गोलंदाजीच्या शैलीवर फलंदाजांनी आक्षेप घेतलाय आणि त्यासाठी असलेलं सोल्युशन मध्ये आता तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करून दाखवावं लागणार आहे गोलंदाज कल्पेश ठाकरेला. बऱ्याचदा असं घडत असतं, पहिला बॉल योग्य टप्प्यावर पडत नाही. चांगल्या गोलंदाजांच्या बाबतीत हे घडताना आपण पाहिले. इव्हन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अशा गोष्टी होत असतात. खांदे पूर्णपणे उघडलेले नसतात आणि त्यामुळेच खरं तर वॉर्मअप देखील गोलंदाज करत असतात. गोलंदाजांनी वॉर्मअप केला देखील होता, मात्र तरी देखील पहिला बॉल फार कमजोर पडला. त्याचा फायदा उचललाय सौरभ माळीनं. अंतिम 8 मध्ये दाखल होण्यासाठी हा संघर्ष सुरू झालाय. हो, आणखी एक फुल टॉस बॉल. यावेळेस ऑन साइडला एक मोठा फटका बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात आणि चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. आणि लगेच पहा तिकडे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे, कारण फलंदाजांनी DRS ची मागणी केली आहे. ऋषभनं चांगला झेल समाप्त केला. ऋषभ देखील एक चांगला गोलंदाज आहे जो डीप मिड विकेटला फिल्डिंग करताना पाहायला मिळाला. मिस टाइम स्ट्रोक होता. कॅच तर टिपली गेली आहे. सेलिब्रेशन देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ठाकूरपाडा टीमच्या खेळाडूंकडून. मात्र DRS ची मागणी फलंदाजांनी केलेली आहे. आता पाहायचं आहे तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. नो बॉल असेल की फलंदाज बाद असेल, बिमर असेल की नाही, हा प्रश्न इथे निर्माण झालाय. यानंतरचा सामना आणखी एक मोठी मॅच आपल्या समोर येणार आहे. RI11 दुंद्रे विरुद्ध जय बजरंग बिनार. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे.
आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय नो बॉल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या ठाकूरपाडा संघ. ओव्हर वेस्ट आहे, फुल टॉस बॉल होता. फलंदाज क्रीज मध्ये फार डीप मध्ये देखील खेळताना पाहायला मिळाला आणि त्यामुळेच तिसऱ्या पंचांनी हा बॉल नो बॉल घोषित केलेला आहे. एक धाव फलंदाजांनी पूर्ण केली होती या बॉलवर, म्हणजेच एकूण 2 धावा स्कोर मध्ये ऍड करण्यात येत आहेत. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6 धावा बिनबाद. एकविरा माणकोली संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. रेफरलची मागणी करण्यात आली होती आणि रेफरल सक्सेसफुल ठरलाय माणकोली संघाचा. दोन्ही संघांकडे प्रत्येक इनिंग्स मध्ये एक एक रेफरल असणार आहे आणि रेफरल जर तुमचा सक्सेसफुल झाला तर तुम्ही पुढे देखील तो यूज करू शकता. मात्र जर रेफरल अनसक्सेसफुल ठरला तर मात्र पुढे तुम्हाला त्या इनिंग्स मध्ये रेफरल मिळणार नाही. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच प्लीज. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय यशपाल माळी, एक दिग्गज खेळाडू. दोन्ही संघांमध्ये बरेचसे दिग्गज खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. सुभाष ठाकरे अपोजिट साइडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हरेश ठाकरे असेल, महेश ठाकरे, हे चांगले अनुभवी खेळाडू आहेत, दिग्गज खेळाडू आहेत. माणकोली संघामध्ये तकदीर माळी, यशपाल माळी हे 2 सिनियर खेळाडू पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फ्री हिट. खोलो टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय पायांच्या समोरून. बॉल ट्रॅव्हल होतोय वाईड ऑफ डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग तिथे पुन्हा एकदा पाहायला मिळते आपल्याला ऋषभ ठाकरेच्या माध्यमातून. फक्त एकच धाव मिळते फलंदाज यशपालला. यशपालनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. पहिलं षटक प्रगतीपथावर आणि आज पहा अगदी पहिल्या बॉल पासून काही स्टँड्स आपल्याला पूर्णपणे भरलेले दिसत आहेत. विशेषतः स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड, लोकनेते दिबा पाटील स्टँड मध्ये काही प्रेक्षक आहेत. स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड आणि स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड या स्टँड्स मध्ये बरीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओलो फुल टॉस स्विंग केला ऑन साइडला. जबरदस्त फटका वेकेंट एरिया मधून बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 1 बाउन्स चौकार. कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाज कार्याचा, वसा समाज कार्याचा, वसा समाज कार्याचा. खासदार चषकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची. सिद्धेश पाटील, सुमित पाटील एंट्री झाली या बागा या दोघांची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. जवळपास 8 ते 9 खेळाडूंनी हा चौकार आल्यानंतर गोलंदाजाला कान मंत्र दिलेला आहे. आता पाहायचं आहे की पुढचा बॉल कुठल्या टप्प्यावर आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल होता. उजवा गुडघा फलंदाजाने जमिनीवर टेकवला आणि जबरदस्त पद्धतीने चेंडूला टोलावलं होतं डीप स्क्वेअर लेग क्षेत्रातून. तिथे कुठलाही फिल्डर नव्हता. पॉवर प्ले सुरू आहे. त्याचा योग्य वापर करत असताना सौरभ माळी, सौरभच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात बिनबाद 11. आणखी एक फुल टॉस यावेळेस ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर्स. दॅट्स अनदर ब्युटिफुल स्ट्रोक, अनदर बाउंड्री. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. ठाकूरपाडा संघ आयोजकांकडून सूचना येत आहेत. आपण प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते सौरभ माळीकडून. मात्र पर्वणी मिळते त्याला खऱ्या अर्थानं. गोलंदाज वारंवार फुलटॉस चेंडू टाकतोय कल्पेश ठाकरे. सुमार दर्जाची गोलंदाजी. आता अँगल चेंज केलाय. राऊंड द विकेटनं हा बॉल चांगला आहे. स्वीप करायचा होता. बॉल ट्रॅव्हल होतोय गल्लीमध्ये. खेळायचं होतं स्क्वेअर लेगला. लेग बायचा इशारा. थोडंसं अपील झालं मात्र तिन्ही यष्ट्या तिथे खुल्या केल्या होत्या फलंदाजाने. त्यामुळेच LBWचा कुठलाही धोका उद्भवत नव्हता.
जरूर चेंडू पायावर आदळला होता, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पाहायला मिळाला. एक धाव मिळते लेगबायच्या स्वरूपात. धावसंख्या 16 या अंकावर जाऊन पोहोचली. अतिशय सुरेख सुरुवात एकविरा माणकोली संघाची. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना फार मोठी मॅच आहे. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही पाहत आहात केंद्रीय राज्यमंत्री चषक. चांगला बॉल हलक्या हातानं पुश करायचा होता. चेंडू खेळपट्टीवरच घरंगळत राहिला होता. गोलंदाजाने उचलला डॉट बॉल आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त झालंय. दमदार सुरुवात, दर्जेदार सुरुवात एकविरा माणकोली संघाची. धावसंख्या बिनबाद 16. तब्बल 3 चौकार पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले आणि तिन्ही चौकार सौरभच्या बॅटमधून आले आणि तिन्ही बॉल्स ते फुल टॉस होते. आपण पाहिलं तर पहिला मिडॉनच्या वरून, त्यानंतर स्क्वेअर लेग क्षेत्रातून स्लॉक स्वीपचा वापर करत असताना आणि तिसरा चौकार कव्हरच्या दिशेतून आपल्याला पाहायला मिळाला. खूप सुंदर कव्हर ड्राईव्ह. तर 3 प्रेक्षणीय फटके सौरभने खेळलेले आहेत पहिल्या षटकामध्ये. चांगल्या टचमध्ये जरूर पाहायला मिळतोय आणि आज एक मोठी इनिंग्स खेळण्याची संधी सौरभकडे असणार आहे. सुरुवात तर खूप चांगली केली आहे. मोमेंटम त्याच्याकडे आहे. यशपाल माळीने 2 चेंडूंचा सामना केलाय. 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. सौरभ माळी 13 धावांवर खेळतोय. 5 चेंडूंचा सामना केलाय. 1 धाव लेगबाईच्या स्वरूपात आलेली आहे. 16 धावा धावफलकावर. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवात तेवढी चांगली झालेली नाही, मात्र कमबॅक करण्याची क्षमता या टीमच्या गोलंदाजांमध्ये जरूर आहे आणि आता त्यांचा विकेट टेकर गोलंदाज महेश ठाकरे आक्रमण करण्यासाठी सज्ज. लोढा एंडकडून आपल्या षटकाला सुरुवात करेल महेश ठाकरे. या स्पर्धेला क्रिकेट रसिकांनी भरभरून प्रेम दिलंय. एवन जोडीवरचं असलेलं प्रेम त्यांच्या मित्रांनी सातत्याने दाखवलंय. सदिच्छा भेट देण्यासाठी पहिल्या दिवसापासून कितीतरी एवन जोडीचे मित्र आणि जे प्रमुख पाहुणे आहेत ते व्यासपीठावर आलेले आहेत. आज देखील मान्यवरांची मांदी आळी आपल्याला व्यासपीठावर जरूर पाहायला मिळेल. महेश ठाकरे यानं 3 सामन्यांमध्ये 10 गडी बाद केलेले आहेत. खूप चांगल्या फॉर्ममध्ये महेश ठाकरे. षटकातील पहिला बॉल अक्रॉस द लाईन. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधून जबरदस्त प्लेसमेंट. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान आहे दिल्लीमध्ये हुमान तरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. सौरभच्या बॅटमधून निघालेला हा चौथा चौकार. फक्त 7 चेंडूंचा खेळ संपलाय या मॅच मध्ये आणि त्यापैकी आपण पाहतोय की 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडण्यात आलेले आहेत सौरभकडून. यावेळेस खरं तर टायमिंग तेवढं परफेक्ट नव्हतं. बॉल जो आहे तो बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला होता, मात्र अतिशय वेगानं बॉल ट्रॅव्हल केला गेला. डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगला भेदून बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायला सुरुवात केली आहे एकविरा माणकोली संघानं. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता आहे. पुढचा बॉल यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न केला नाही कारण बॉल स्वेअर आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येत असताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 21. 21 धावा. आजचा हा पहिला सामना. आजचा दुसरा सामना असेल आर्या 11 दुंद्रे आणि जय बजरंग भिनार या 2 संघांदरम्यान. दुंद्रे संघाकडून आपण अमर पाटील ला पाहणार आहोत. यावेळेस एक मोठा फटका. बॉल पाठवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला. सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1
पहिल्या 3 सामन्यांमध्ये सौरभने कुठेतरी निराश केलं होतं, मात्र ते अपयश आज धुवून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न तो करताना दिसतोय. आज त्याची बॅट तळपताना दिसते. 4 चौकार आणि आता हा पहिला षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. धुवाधार बॅटिंग करत असताना सौरभ माळी अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळला होता, मात्र संपर्क फारच छान होता चेंडू आणि बॅटमध्ये. स्क्वेअर लेगच्या वरून एक दणदणीत षटकार. महेश ठाकरेवर देखील आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजांवर प्रेशर वाढवण्यात आलेले आहे सुरुवातीपासूनच फलंदाज सौरभ माळीच्या माध्यमातून. ऑन साईडला 3 खेळाडू सीमा रेषेवर. हा बॉल फुल टॉस होता. डाव्या एष्टीच्या अगदी वरून गेलाय की जवळून गेलाय पाहावं लागणार आहे. पंचांचा इशारा वाईटचा आहे. डाव्या एष्टीच्या जवळून बॉल जरून निघून गेला, मात्र डाव्या एष्टीच्या थोडासा बाहेर होता. अवांतर धाव मिळते. 2 धाव मिळतील वाईटच्या स्वरूपात. 1 धाव पडून पूर्ण देखील करण्यात आलेली आहे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 वर. 29 विदाउट लॉस. एकविरा माणकोली नेत्रदीपक सुरुवात केली आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल सौरभ माळीचं. आणि आजचा दिवस सौरभ माळीचा आहे असं वाटायला लागले ज्या पद्धतीनं त्याने बॅटिंग आतापर्यंत केली आहे. यशपाल माळीची रणनीती कशी असेल हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं असेल. नेहमीच यशपालनं आक्रमक बॅटिंग केलेली आहे. यावेळेस अगदी स्लॉट मध्ये बॉल लॉफ्ट केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड मध्ये. षटकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला. भल्या भल्यांचा उतळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. आता मात्र यशपाल माळीनं देखील विस्फोट केलाय. हा बॉल अगदी त्याच्या पुढ्यात होता. ओव्हरपिच बॉल होता. सरळ बॅटचा प्रहार केला. टायमिंग अफलातून साधलं. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. यशपालचा हा पहिला षटकार. माणकोली संघाची धावसंख्या बघता बघता 35 वर जाऊन पोहोचली. अजूनही पॉवर प्लेचा खेळ चालू आहे. पुढचा बॉल टप्प्याचा बॉल. यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल केलाय. चांगला फटका, मात्र डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते ऋषभ ठाकरेकडून. ऋषभने निश्चितच चांगलं योगदान दिलंय आतापर्यंत या मॅच मध्ये. आउटफील्डमध्ये सीमारेषेलगत खूप चांगली फिल्डिंग करताना तो दिसतोय. 1 धाव मिळाली या बॉलवर. संघाची धावसंख्या आता 36 वर जाऊन पोहोचते. 6 षटकांमध्ये निश्चितच 80+ धावसंख्या उभारण्याचा मानस फलंदाजांचा. हा बॉल चांगला आहे. बॉल हवेत आणि यस इज गॉन. व्हेरी गुड कॅच ॲट फ्लाय स्लिप. फलंदाज बाद. पहिला विजयाचा झेंडा फडकला. तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. पहिला विजयाचा झेंडा फडकला. तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. एकविरेच्या आशीर्वादाने कधी मागे ना तो फिरला. आई माऊलीच्या आशीर्वादाने दादा पुढे पुढे. फार मोठा धक्का एकविरा माणकोली संघाला. सौरभ माळी खूप चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होता, मात्र त्याचा अडसर दूर केलाय महेश ठाकरेनं. आणि महेश ठाकरेला मिळणारं हे 11वं यश आहे या स्पर्धेमध्ये. 11 गडी तब्बल त्याने बाद केलेले आहेत. मागडा ठरला या षटकामध्ये, मात्र काय बॉल होता. लेग कटर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉल भरपूर बाहेर निघताना दिसला. फलंदाज थोडा द्विधा मनस्थितीत होता. खेळू की नको. अखेर बॅट तर फिरवली होती त्या चेंडूवर, मात्र हा फाटेड स्ट्रोक होता. बॅटची कट घेऊन बॉल गेला हवेत. फ्लाय स्लिपच्या दिशेनं तेथे फिल्डर उपस्थित होते. यतीश ठाकरेने कुठली चूक केली नाही. सोपा झेल होता. पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या 1 बाद 36. अजूनही 1 चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. नवीन फलंदाज विनीत माळी इन ॲट नंबर 3. माणकोली संघ फार मजबूत संघ आपल्याला वाटतोय, कारण त्यांचे जे युवा खेळाडू आलेले आहेत त्यांनी खूप चांगली कामगिरी मागच्या 2 वर्षांमध्ये या टीमसाठी केली आहे. त्यामध्ये विनीत माळी असेल, सौरभ असेल, वैभव असेल. यावेळेस ऑन दी अप बॉल हवेत आहे. आणखी एक चांगला झेल. 1 मोर विकेट डाऊन. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. 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 जबरदस्त पलटवार अष्टविनायक ठाकूरपाडा टीम कडून आता पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत गोलंदाज महेश ठाकरेनं.
विनीतला स्वतःचा अकाउंट ओपन करता आलं नाही. ऑन द राईज कव्हरच्या वरून बॉल काढण्याचा प्रयत्न मात्र पूर्णपणे मिस टाइम फटका होता आणि सर्कलच्या बाहेर जात असताना कव्हर पॉईंटच्या दिशेनं खूप चांगला झेल त्या ठिकाणी सागर ठाकरेंना टिपलाय. तर अशा प्रकारे पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 36. यानंतरचा सामना असेल आर्या 11 दुंद्रे विपक्ष जय बजरंग भिनार. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. अगदी क्रिकेटमय वातावरण या अंजूरच्या श्री सिद्धिविनायक क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. काय जबरदस्त ही स्पर्धा रंगते आणि काय जबरदस्त क्रिकेटचे सामने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण एन्जॉय करत आहोत. हा सामना देखील रोमहर्षक स्थितीत जाईल अशी अपेक्षा आहे. नुकतीच सुरुवात झाली असं मी म्हणेन, कारण 2 षटकांचा फक्त खेळ संपलाय. मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये भरपूर काही पाहायला मिळालेलं आहे. चौकार षटकार आपण पाहिलेत आणि 2 फलंदाज देखील बाद होताना पाहिलेले आहेत. तर सुरुवात दमदार केली फलंदाजांनी. सौरभ माळी आणि यशपाल माळी यांनी 36 धावांची भागीदारी रचली पहिल्या गड्यासाठी. मात्र पहिला गडी बाद झाल्यानंतर लगेच पुढच्याच बॉलवर दुसरा गडी देखील बाद झालाय. विनीतकडे चांगली संधी होती एक चांगली इनिंग्स खेळण्याची, कारण स्टार्ट मिळाला होता त्यांना. फ्लाइंग स्टार्ट सलामीवीरांनी दिला होता, मात्र त्याचं सोनं करता आलं नाही. जी संधी होती विनीतकडे त्याचं सोनं त्याला करता आलं नाही. आणि आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये वैभव माळी आलाय. मानकुली टीम की रणनीति स्पष्ट है कि अनुभवी बैटर यदि आउट होते हैं तो अनुभवी बैटर को ही भेजा जाएगा, और कोई युवा बल्लेबाज आउट होता है तो युवा बल्लेबाज ही उसको रिप्लेस करेगा. इस तरह की उनकी रणनीति है. सौरभ आउट हुए पहले तो विनीत माली आए, फिर विनीत आउट हुए हैं तो वैभव आए हैं. यदि यशपाल माली मेरे ख्याल से आउट होते तो शायद दीपेश माली या फिर तकदीर माली आते. कुछ इस तरह की रणनीति उन्होंने बना ली है, जैसा कि हमने देखा है अभी तक का खेल. यशपाल माली अभी भी डटे हुए हैं. 8 पर बैटिंग करते हुए 4 गेंदों का सामना किया है, 1 छक्का जड़ा है. सौरभ ने आउट होने से पहले 23 रन बनाए, मात्र 8 गेंदों का सामना किया, 4 चौके लगाए और 1 छक्का. इस मैच का टॉस ठाकुरपाड़ा टीम के कैप्टन ने जीता. पहले फील्डिंग करने का निर्णय लिया और शुरुआत से ही हालांकि हल्ला बोल दिया गया था ठाकुरपाड़ा की गेंदबाजों के ऊपर, लेकिन महेश ठाकरे ने गजब की वापसी करके दिखाई. हालांकि बहुत महंगे भी साबित हुए, 20 रन दिए उन्होंने, लेकिन अंतिम 2 गेंदों पर जो 2 विकेटें चटकाई है वो कहीं ना कहीं खेल को पलटने के लिए काफी भी हो सकती है. काफी सारा खेल बचा हुआ है, एक्शन पैक ये मैच हो सकता है. नए ओवर लेकर कल्पेश ठाकरे. फुल टॉस है, तगड़ा प्रहार, गेंद जाएगी मैदान के बाहर, डाउन द ग्राउंड, 6 रन. पिळपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाचा. क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान, आजकार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. The great MP ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान. आज कपिल पाटीलच्या शक्ती, ठाणे जिल्ह्याची शान. पता नहीं आज कल्पेश ठाकरे को क्या हो गया है, फुल टॉस पर फुल टॉस कर रहे हैं. पहले ओवर में भी 3-4 फुल टॉस गेंदें की थी उन्होंने, और उसमें से 3 गेंदें तो बाउंड्री के बाहर भेजती थी. सौरभ माली ने चौके लगाए थे. इस बार देखिए उनके सामने यशपाल माली थे, और यशपाल माली तो बहुत ही खतरनाक बल्लेबाज है, मुंजे हुए बल्लेबाज है. उनके सामने इस तरह की गेंदबाजी बिल्कुल भी नहीं की जा सकती है. ये बेहतर है, इस बार पूरी लंबाई की गेंद थी, बाहरी किनारा लगा लेकिन कोई नुकसान नहीं. शॉर्ट थर्डमैन के खिलाड़ी स्लिप की दिशा में आए थे गेंद को फील्ड करने के लिए. डॉट गेंद की समाप्ति. संभवतः ज्यादा यॉर्कर करने का प्रयास कर रहे हैं कल्पेश ठाकरे, और लेकिन नियंत्रण देखने को मिला नहीं है. कॉन्फिडेंस की थोड़ी कमी नजर आई है गेंदबाजी में. और एक और अच्छी गेंद, फिर से फुल लेंथ ड्राइव करना चाहते थे कवर्स में, गेंद ने बल्ले का थोड़ा सा बाहरी हिस्सा लिया था. 1 रन केवल मिला है. सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ मानकोली टीम का 43 रन 43, 2 विकेटों के नुकसान पर. वैसे देखा जाए तो अष्टविनायक ठाकुरपाड़ा टीम के पास बल्लेबाजी तो बहुत ही मजबूत है, और हमेशा बल्लेबाजी उनकी एक ताकत रही है कहीं ना कहीं. लेकिन आपको कंपटीशन जीतना है तो बल्लेबाजी, फील्डिंग और साथ में गेंदबाजी, तीनों भी डिपार्टमेंट्स में अच्छा करना होगा. और ये तो चौथे राउंड का मैच है, बड़ी चुनौती है मानकोली टीम की. जानते हैं ठाकुरपाड़ा के खिलाड़ी, लेकिन कहीं ना कहीं थोड़े दबाव में नजर आए शुरुआती ओवर्स में गेंदबाज. हालांकि अब वापसी कर ली है ठाकुरपाड़ा टीम ने, और यहां से जरूर खेल को थोड़ा धीमा करने का प्रयास करेंगे गेंदबाज. रनों पर अंकुश लगाने की कोशिश हो सकती है. वैभव माली नए बल्लेबाज, बायत के बल्लेबाज है, अच्छे ऑलराउंडर है, और वैभव का भी प्रदर्शन अच्छा रहा है इस टूर्नामेंट में. लंबे प्रहार करने के लिए जाने जाते हैं वैभव माली.
काफी आक्रामक बल्लेबाजी है एक वीरा मानकोली के पास। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट। फुल टॉस हवा में खेला है, फील्डर है वहां पर और बढ़िया कैच। पहले प्रयास में गेंद हाथ से छिटकी थी लेकिन सागर ने दूसरे प्रयास में गेंद को धर दबोचा और ये रहा तीसरा विकेट। सुकेश जकी नीलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, The great MP ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान। अच्छे शुरुआत के बाद पारी थोड़ी सी लड़खड़ाती हुई इस महत्वपूर्ण मुकाबले में एकवीरा मानकोली की 43 पर गिरा है तीसरा विकेट। जयदुर्गा सुरई A40+ के कैप्टन और जयदुर्गा सुरई B40+ के कैप्टन, आप दोनों से रिक्वेस्ट है कमेटी से तुरंत संपर्क करें। साथ में आर्या 11 दुंद्रे और जय बजरंग भिनार टीम के कप्तानों से भी रिक्वेस्ट है, आपको भी तुरंत रिपोर्ट करना है। लगातार अब विकेट्स गिरते हुए एक और बेहतरीन गेंद, क्या गजब की गेंदबाजी अब देखने को मिल रही है। डायरेक्ट हिट, एक और करारा झटका। तकदीर माली अभी आए थे बिना कोई गेंद खेले पेवेलियन में लौटते हुए। जीवाचा जीवलग दिलाचा राजा हो, जीवाचा जीवलग दिलाचा राजा, आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला, ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला, आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला, ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला। सागर ठाकरे कप्तान लीडिंग फ्रॉम द फ्रंट, यही कहा जा सकता है। उदाहरण देकर नेतृत्व करते हुए, क्या गजब की फील्डिंग और क्या थ्रो था। सिंगल के लिए काफी ज्यादा बैकअप कर चुके थे वहां पर तकदीर माली नॉन स्ट्राइकर से, इन पर लौटने का बिल्कुल भी मौका नहीं था उनके पास। सटीक थ्रो, सटीक निशाना स्टंप्स पर और तकदीर माली इस महत्वपूर्ण मैच में डायमंड डक पर आउट हुए हैं। नए बल्लेबाज अब दीपेश माली मैदान में। 36 पर कोई विकेट नहीं था, 10 गेंदों में वो 36 रन आए थे, लेकिन जैसे ही पहला विकेट गिरा, देखिए कैसा खेल पलटता है क्रिकेट का। क्रिकेट का खेल ही ऐसा है, इसमें कब क्या हो जाए, कब पासा पलट जाए, कहा ही नहीं जा सकता है। अब दबाव कहीं ना कहीं एकवीरा मानकोली के ऊपर नजर आ रहा है। दीपेश माली और यशपाल माली दोनों भी माली ब्रदर्स इस समय क्रीज पर, और ये भाइयों की बहुत ही पॉपुलर जोड़ी है भिवंडी क्रिकेट में। और पिच गेंद लॉफ्ट किया, गेंद हवा में, उस और फील्डर, लेकिन फील्डर के सिर के ऊपर से लाजवाब स्ट्रोक, 6 रन। कार्य करी तो झकास, करी गावाचा विकास, करी गावाचा विकास, करी गावाचा विकास, गोर गरीब जनतेस अन्नधान्य तुझेईस, अन्नधान्य तुझेईस, अन्नधान्य तुझेईस, समाज सेवेची आवड त्याला हो, समाज सेवेची आवड त्याला। सिक्सर के साथ ओवर की शुरुआत हुई थी, सिक्सर के साथ ही ओवर का अंत किया गया है यशपाल माली द्वारा। बहुत ही कड़क स्ट्रोक था, ओवर पिच गेंद का पूरा फायदा उठाया। हालांकि लॉन्ग ऑन पर महेश ठाकरे मौजूद थे, ऊपर उछले भी थे, लेकिन कुछ बिगाड़ नहीं पाए। गेंद उनके सिर के ऊपर से चली गई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, रन संख्या 49, 4 विकेटों के नुकसान पर एकवीरा मानकोली टॉस हारकर पहले बल्लेबाजी करते हुए। 49 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। 49 धावा 4 गडी बाद। वक्त हुआ है ड्रिंक्स ब्रेक का। अगले मैच के टॉस के लिए आर्या 11 दुंद्रे और जय बजरंग भिनार टीम के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है आपको तुरंत आना है, तुरंत कमेटी से आकर आपको मिलना है।
साथ में जयदुर्गा सुरई ए 40+ और जयदुर्गा सुरई बी 40+ के कप्तानों से भी रिक्वेस्ट है, आपको भी आना है। नाना स्पोर्ट्स टेमगर 40+ के कैप्टन, आपसे भी रिक्वेस्ट है कि तुरंत कमेटी से आकर आपको संपर्क करना है। और जयदुर्गा सुरई ए टीम के कैप्टन, आपको भी आना है। हैरत अंगेज क्रिकेट पहले 3 ओवर्स के खेल में हमने देखा है, काफी ज्यादा एक्शन देखने को मिला है और आगे भी काफी ज्यादा क्रिकेटिंग एक्शन हम देखने वाले हैं, इसमें कोई संदेह नहीं है। और एक्शन पैक मुकाबले आज यहाँ पर सभी होने वाले हैं, ऐसा लगता है, क्योंकि काफी बड़ी बड़ी टीमें अब इस टूर्नामेंट में बची हुई है। 3-3 राउंड्स, 4-4 राउंड्स जीते हैं जिन टीमों ने, उन टीमों का खेल आज हमें देखने को मिलने वाला है। यह है सुपर संडे, आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री कप 2022, खिलाड़ियों का कमाल, संडे दे धमाल। ड्रिंक्स ब्रेक के बाद खेल की फिर से शुरुआत होती हुई महेश ठाकरे आक्रमण जारी रखते हुए, कल्पेश ने अपना स्पेल समाप्त किया। 2 ओवर में 29 रन खर्च किए उन्होंने, 1 सफलता मिली, थोड़े महंगे साबित हुए। महेश ठाकरे ने 20 रन देकर 2 विकेट चटकाए हैं पहले ओवर में, ये उनका दूसरा ओवर। सामने है दीपेश माली, थोड़ी सी पीछे रखी हुई गेंद थी, आड़े बैट से खेल दिया है, वाइड ऑफ लॉन्ग ऑन फील्डर मौजूद, वहां पर डीप मिड विकेट से खिलाड़ी गेंद पर आए थे, 1 रन लेने का अवसर था। और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए एकवीरा मानकोली के 50 अप। तालियों की गूंज सुनाई दे रही है यहाँ पर मैदान में। मानकोली के समर्थक काफी अच्छी संख्या में मौजूद है, लेकिन ठाकुरपाड़ा के भी समर्थक काफी अच्छी तादाद में स्टैंड्स में मौजूद है। दोनों भी टीमों को बहुत ही बेहतरीन सपोर्ट है और बहुत अच्छे माहौल में ये मुकाबला खेला जा रहा है। महेश ठाकरे एक बार फिर से लोडा एंड से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार एलिवेशन तो नहीं है स्ट्रोक में, जमीनी रास्ते से गेंद ट्रैवल हो रही है। सागर ठाकरे आज गजब की फील्डिंग कर रहे हैं, कप्तान वाकई में उदाहरण देकर नेतृत्व कर रहे हैं। जिस तरह से उन्होंने फील्डिंग की है, 2 कैचेस लपके हैं, 1 रनआउट भी उन्होंने दिया है अपनी टीम को। तकदीर माली को उन्होंने रनआउट किया डायरेक्ट हिट से। तो अच्छे स्टैंडर्ड्स सेट करते हुए ठाकुरपाड़ा के कप्तान अपने अन्य खिलाड़ियों के लिए इस बार फोर्सिंग स्ट्रोक, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ की तरफ, फील्डर है वहां पर, दूर से आए हैं फिसले, लेकिन बहुत ही शानदार फील्डिंग, काबिल तारीफ क्षेत्ररक्षण वहां पर कल्पेश ठाकरे का। मात्र 1 रन लेने का अवसर दीपेश के पास। दीपेश माली भी हमेशा तगड़े प्रहार करने के लिए जाने जाते हैं, दबंग दीपू के नाम से जाने जाते हैं। दबंग अंदाज उनका अक्सर हमने देखा है मैदान में, और वो वही कोशिश कर रहे हैं कि कुछ बड़े हिट्स लगाए और फिर से गेंदबाजों को बैकफुट पर ढकेला जाए। लेकिन महेश ठाकरे अब बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। उनकी शुरुआत उतनी अच्छी नहीं रही थी, लेकिन जिस तरह से लेग कटर से उन्होंने सौरभ का विकेट प्राप्त किया, उसके बाद एक और विकेट तुरंत उनको मिला था विनीत माली का, आत्मविश्वास में वृद्धि हो गई है। ऊपरी किनारा लगा है, गेंद हवा में, एक आसान सा कैच और कोई गलती नहीं। विकेट का पतन यतीश थे गेंद के नीचे, उन्होंने कोई गलती नहीं की। बहुत बड़ा झटका लगता हुआ यशपाल माली के रूप में मानकोली टीम को। गजब की गेंदबाजी महेश ठाकरे की। दबाव को किस तरह से झेलना होता है, ये उसका उत्तम उदाहरण यहाँ पर देखने को मिल रहा है। महेश ठाकरे पहली 4 गेंदों पर 20 रन खर्च किए थे उन्होंने अपने स्पेल में, लेकिन उसके बाद जो वापसी की है वो कमाल की वापसी है। तीसरा विकेट झटक लिया है इस पारी में महेश ठाकरे ने। यशपाल माली ने आउट होने से पहले 22 रन बनाए। केवल सलामी बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की है। 23 रन सौरभ ने बनाए, यशपाल ने 22 रन बनाए। और उसके बाद जो बल्लेबाज हम देख रहे हैं, तीसरे नंबर पर विनीत आए थे, चौथे नंबर पर वैभव, 5वें नंबर पर तकदीर, तीनों भी खाता नहीं खोल पाए। और अब आतिश माली नंबर 7 पर आए हैं। दीपेश 2 पर बैटिंग करते हुए इस समय नॉन स्ट्राइकर सेन पर। टीम का स्कोर है 52 रन 5 विकेटों के नुकसान पर। चौथे ओवर का खेल चल रहा है।
अच्छी गेंद थी इस बार, हल्के हाथों से पुश किया है। ओहो, रन नहीं ले रहे हैं। दीपेश माली ने स्पष्ट रूप से मना कर दिया है आतिश को। ये थोड़ा सा समझ से परे भी लगता है क्योंकि आसानी से सिंगल उपलब्ध था वहां पर, और ऐसा नहीं है कि ये ओवर की अंतिम गेंद थी ताकि दीपेश माली अगले ओवर में स्ट्राइक उनके पास रखते। अभी भी एक गेंद इस ओवर में शेष है, तो कहीं ना कहीं शायद कैलकुलेशन उनका थोड़ा सा गलत रहा। अच्छा शॉट, लेकिन फिर से सागर ठाकरे एक्शन में। गजब की फील्डिंग, क्या पूर्वानुमान उनका देखने को मिल रहा है। जैसे ही स्ट्रोक खेला गया था अपनी दाहिनी तरफ दौड़ना शुरू कर दिया था उन्होंने, और केवल 1 रन पर सीमित रखा है आतिश माली को। इस बार सिंगल लिया गया, सिंगल से आतिश का खाता खुला और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ महेश ठाकरे का। 4 ओवर की समाप्ति, स्कोर है 53 रन, 5 विकेटों के नुकसान पर एकवीरा स्पोर्ट्स मानकोली। रन बनाने का औसत हम यदि देखें तो 13.25 रन प्रति ओवर। रन रेट तो अभी भी अच्छा है और 2 ओवर का खेल भी बचा हुआ है, लेकिन 5 खिलाड़ी आउट हो चुके हैं, वो कहीं ना कहीं चिंता का विषय है। पतझड़ में जैसे पेड़ों के पत्ते गिरने शुरू हो जाते हैं, वैसे विकेट्स एक के बाद एक गिरते हुए नजर आए हैं। 36 पर पहला विकेट गिरा, 36 पर ही दूसरा, 43 पर तीसरा, 43 पर चौथा और 52 पर पांचवा। यानी कि केवल पहले विकेट के लिए मजबूत साझेदारी देखने को मिली, और अच्छी शुरुआत के बावजूद हम देख रहे हैं कि पारी लड़खड़ा गई है। तो कहीं ना कहीं मिडिल ऑर्डर का जो प्रदर्शन है, मिडिल ऑर्डर की जो बल्लेबाज है, उनके प्रदर्शन पर सवालिया निशान लग गया है। यहां से देखना है कि मानकोली की ये जो गाड़ी है ये कहां तक पहुंच पाती है। मैं समझता हूं कि अभी भी 2 अच्छे बल्लेबाज है क्रीज पर। आतिश माली भी एक मंजे हुए बल्लेबाज है और दीपेश माली तो किसी भी परिचय के मोहताज नहीं है। 2 ऐसे बल्लेबाज है जो 2 ओवर्स में क्षमता रखते हैं 30-35 रन भी बना सकते हैं, लेकिन जो दबाव बना है उसको किस तरह से वो हटा पाएंगे ये देखने वाली बात है। दबाव में अक्सर गलतियां कर देते हैं बल्लेबाज, और ठाकुरपाड़ा टीम के पास अच्छा मौका है कि अब कम से कम रनों तक सीमित रखे यहाँ पर मानकोली टीम को, लेकिन उसके लिए अच्छी गेंदबाजी तो आपको करनी ही होगी। दबाव जरूर बना है बल्लेबाजों पर, उसका फायदा उठाना वो भी एक कला होती है। और अब गेंदबाजी में परिवर्तन, सुभाष ठाकरे आक्रमण पर आते हुए वीआईपी एंड से। ऑफ साइड में शॉर्ट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट, कवर पॉइंट पर एक खिलाड़ी आतिश के लिए एक डीप एक्स्ट्रा कवर है, एक लॉन्ग ऑफ है। ऑन साइड में शॉर्ट फाइन लेग है और 3 खिलाड़ी बाउंड्री पर नजर आते हुए, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन। तो 5 और 4 की व्यूह रचना है फील्डिंग की। ठाकरे की पहली गेंद, उछाल दिया है, गगनभेदी स्ट्रोक, गेंद जा रही है मैदान के बाहर, डीप मिड विकेट के ऊपर से 6 रन। देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते। शानदार छक्का आतिश के बल्ले से, स्कोर उछलता हुआ 59 रन, 5 विकेटों के नुकसान पर। बिल्कुल ओवर पिच गेंद थी ये, थोड़ा ऑफ स्टंप की तरफ आ गए थे और दोनों पैरों के बीच में से गेंद को लॉफ्ट कर दिया था, उठा के खेल दिया था मिड विकेट बाउंड्री के बाहर। बहुत अच्छा संपर्क, बॉटम एंड का बहुत ही बेहतरीन इस्तेमाल किया है आतिश माली ने। आतिश का ये पहला छक्का, और कुल मिलाकर इस मैच का 5वां छक्का है। चौकों का जहां तक सवाल है, 4 चौके भी हमने देखे हैं अभी तक इस खेल में, इस मैच में। सौरभ माली ने वो सभी चौके लगाए थे। गजब की बैटिंग उन्होंने की अपनी टीम के लिए, 23 रन बनाए, बहुत ही अच्छी धुआंधार शुरुआत दिलाई। उसके बाद यशपाल माली ने भी काफी आक्रामक बैटिंग की, 11 गेंदों में 22 रन बनाए, 200 के स्ट्राइक रेट के साथ उन्होंने 3 छक्के जड़े, लेकिन मिडिल ऑर्डर पूरी तरह से फ्लॉप रहा है। अब लोअर मिडिल ऑर्डर के बल्लेबाज है क्रीज पर, और दीपेश माली एक ऐसे बल्लेबाज है, उनको फर्क नहीं पड़ता है कि वो कौन से नंबर पर बैटिंग करने के लिए आए हैं। आतिश माली भी कई बार ऊपर भी खेल चुके हैं, तो अनुभव है उनके पास, और डेथ ओवर्स में खासतौर पर बल्लेबाजी करने का अच्छा खासा अनुभव इन 2 बल्लेबाजों के पास है। सुभाष ठाकरे की ये पहली गेंद थी और उनका भव्य स्वागत किया गया है आतिश माली द्वारा। सुभाष ठाकरे एक ऐसे बॉलर है जो छोटे बॉलिंग रनअप से बॉलिंग करते हैं और अपने लिमिटेशंस में रहते हुए गेंदबाजी करना पसंद करते हैं। अनुभवी खिलाड़ी है, उनको पता है कि अंडर प्रेशर किस तरह से गेंदबाजी करनी है। वापसी करना जरूर जानते हैं, लेकिन देखना है वापसी कर पाएंगे या नहीं। 11 गेंदें अभी भी पारी में शेष है, रन संख्या 59, 5 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद लेकर सुभाष ठाकरे, दाहिने से ओवर द विकेट। इस बार देखिए थोड़ा तेज किया था, लोअर ट्रेजेक्ट्री जरूर थी
और बल्लेबाज से दूर भी रखा था, बल्ले का इनसाइड एज लगा, एक तेज सिंगल वहां पर पूरा करने में कामयाब हुए दोनों बल्लेबाज। पहली गेंद जरूर सुभाष को पता है कि कहीं ना कहीं वो स्लॉट में कर बैठे थे, बिल्कुल बल्लेबाज के पाले में थी, लेकिन उसके बाद वापसी करके दिखाई है उन्होंने, अच्छी गेंद के साथ वापसी की है। एक एक गेंद यहाँ से महत्वपूर्ण है, एक एक रन महत्वपूर्ण रहेगा, बड़ा मुकाबला है, जीतने वाली टीम सुपर 8 में पहुंचेगी, एक बाइक तो पक्की हो जाएगी। ओ इस बार देखिए फ्लाइटेड गेंद, लेकिन यॉर्कर लेन पर अपने आप को बचाना पड़ा है वहां पर दीपेश माली को, और दीपेश माली के डिफेंस पर भी तालियां बजी है, गेंदबाज के लिए भी तालियां आई दर्शकों की ओर से। गजब का माहौल है यहाँ पर अंजूर में। केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 की धूम है पूरे देश में, और इस बार उठा के खेल दिया है दीपेश माली का ये दबंग स्ट्रोक, 6 रन। महाराष्ट्रात वाजलाय डंका, खासदार कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा, साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाज कार्याचा, असा समाज कार्याचा, असा समाज कार्याचा। खासदार चषकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची, सिद्धेश पाटील सुमित पाटील एंट्री झाली या बागा या दोघांची। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची। गजब का क्रिकेट देखने को मिल रहा है, कभी बल्ला गेंद पर हावी है तो कभी गेंद बल्ले पर हावी हो जाती है। 6 रनों से स्कोर उछलता हुआ 66 रन 5 विकेटों के नुकसान पर। सुभाष ठाकरे के ओवर में अभी भी 2 गेंदें शेष है। दीपेश माली का ये पहला छक्का और पिच गेंद का पूरा फायदा उठाया। इस बार लेग ब्रेक गेंद अगेंस्ट द टर्न लॉफ्ट कर दिया है, एक और झन्नाटेदार स्ट्रोक, एक और सिक्सर। राजावानी है त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद। राजावानी है त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद। हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झालाय तो सरताज, गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झालाय तो सरताज। महंगे साबित होते हुए सुभाष ठाकरे 3 छक्के अभी तक इस ओवर में लग चुके हैं, 19 रन खर्च किए उन्होंने। एक गेंद अभी भी बची है 5वें ओवर में, रन संख्या 72, 5 विकेटों के नुकसान पर। लेग ब्रेक गेंद थी लेकिन उसको बहुत जल्दी परख लिया था, और बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल एक बार फिर से देखने को मिला। और ये लो फुल टॉस है, गेंद हवा में और बढ़िया कैच, और उसके बाद देखिए सेलिब्रेशन, सुभाष ठाकरे की शानदार वापसी, दीपेश माली आउट। प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान। हे बनजोडी सुकेश टाकी, निलेश पाटीलचा साथ, साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच। लीडिंग एज लगा था दीपेश के बल्ले का, ये लो फुल टॉस बनी, हालांकि थोड़ा सा फ्लाइट दिया था वहां पर, मौका जरूर था दीपेश के पास, लेकिन स्वीप लगाने के चक्कर में वहां पर आउट हुए हैं, बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए, और एक आसान सा कैच खुद गेंदबाज सुभाष ठाकरे ने समाप्त किया। जरूर महंगे साबित हुए, लेकिन ओवर खत्म करते करते एक बहुत बड़ी सफलता उनके हाथ लगी है। दीपेश माली अच्छा खेल रहे थे, 2 छक्के लगाए उन्होंने, आउट होने से पहले 14 रनों का योगदान दिया। 6ठे विकेट का पतन हुआ है, स्कोर 72 रन, 5 ओवर की समाप्ति। अगला मैच देखना मत भूलिएगा, जय बजरंग भिनार बनाम आर्या 11 दुंद्रे। भिनार टीम के कैप्टन यहाँ पर पहुंच चुके हैं, आर्या 11 दुंद्रे टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको भी आना है टॉस के लिए। नए बल्लेबाज अजीत आए हैं, और पहले राउंड के मैच में अजीत ने कुछ अच्छे शॉट्स खेले थे जब टीम संकट में थी, वहाल टीम के विरुद्ध लोअर डाउन दी ऑर्डर बल्लेबाजी के लिए उस मैच में भी आए थे, और निश्चित रूप से कुछ उपयोगी रन्स उन्होंने बनाए थे। जिस तरह की दोनों भी टीमें हैं, बहुत ही बलशाली टीमें हैं भिवंडी ग्रामीण की, ठाकुरपाड़ा और मानकोली, और जिस तरह से खेल अभी तक चला है इस मैच में, काफ़ी
मनोरंजन हुआ है दर्शकों का। विकेटें भी गिर रही है लेकिन बड़े शॉट्स भी देखने को मिल रहे हैं, रन्स भी अच्छे खासे बनाए गए हैं। 5 ओवर में 72 रन बने हैं 6 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए अष्टविनायक ठाकुरपाड़ा टीम की ओर से यतीश ठाकरे। यतीश ठाकरे को भी पता है कि यहाँ से कम रन्स वो खर्च करेंगे तो उनके लिए ही फायदेमंद साबित होगा, क्योंकि बाद में कहीं ना कहीं बल्लेबाजी उनको ही करनी है। एक महत्वपूर्ण ऑलराउंडर की भूमिका अदा करते हैं यतीश ठाकरे ठाकुरपाड़ा टीम के लिए। स्ट्राइक इस समय आतिश माली के पास 8 पर बैटिंग करते हुए। बेहतरीन गेंद विकेट कीपर के पास चली गई है, गेंद किनारा लगा बल्ले का और आतिश का काम तमाम। भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळला दिल्लीच्या तख्ताला। कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला। 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 शानदार शुरुआत यहाँ पर यतीश ठाकरे द्वारा। पहली गेंद पर बहुत बड़ा विकेट उन्होंने झटक लिया है। लेग कटर थी, थोड़ी तेज गति से की गई लेग कटर, उसको ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे बल्लेबाज आतिश माली। छक्का लगाने का प्रयास था लेकिन बल्ले का बाहरी किनारा लगा और एक अच्छा कैच विकेट कीपर द्वारा। सुभाष ठाकरे विकेट कीपर की भूमिका में, उन्होंने कोई गलती नहीं की। 7वां झटका लगा है मानकोली टीम को, जबकि स्कोर है 72 रन। ये तीसरे राउंड का मुकाबला है, माफ कीजिएगा चौथे राउंड का मुकाबला है। जीतने वाली टीम सुपर 8 में पहुंचेगी। सुपर 8 में पहुंचना मतलब कम से कम एक बाइक आप यहां से लेकर जाने वाले हो, ये उसका मतलब होता है। और सोचिए ये कितना महत्वपूर्ण और कितना बड़ा मुकाबला है। दोनों भी बड़ी टीमें आपस में टकरा रही है। नए बैट्समैन विकी पाटिल, स्विंग एंड मिस, फिर से टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकलती हुई गेंद। अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी करते हुए यतीश ठाकरे। कई टीमों के साथ हमने ऐसा होते हुए देखा है, पहले बैटिंग करते हुए 5 ओवर तक तो अच्छी बल्लेबाजी रही है लेकिन अंतिम ओवर में रन नहीं आए हैं। चिंसगढ़ टीम के साथ भी वही हुआ था। मानकोली के विरुद्ध उनका जो मुकाबला था उसमें 5 ओवर तक तो अच्छे रन उन्होंने बनाए थे लेकिन आखिरी ओवर में ज्यादा रन नहीं आए थे। शॉट ऑफ लेंथ इस बार पुल कर दिया है, गेंद आसमान को छू रही है, नीचे आ रही है खिलाड़ी गेंद के नीचे। बढ़िया कैच, विकेट का पतन। ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार। विकी का प्रयास जरूर अच्छा था लेकिन टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी। एलिवेशन कुछ ज्यादा ही बन गया था, स्ट्रोक में ऊंचाई बहुत ज्यादा थी। डिप स्क्वेरिश मिड विकेट की तरफ वहां पर फील्डर मौजूद थे, बाउंड्री लाइन के बिल्कुल नजदीक नीलेश थे, उन्होंने कोई गलती नहीं की। काफी अच्छा कैच, 8वें विकेट का पतन। काफी ज्यादा विकेट गवा दी है मानकोली टीम ने ज्यादा आक्रामक खेलने के चक्कर में। हालांकि अब तो आक्रामक खेलना ही है क्योंकि आखिरी ओवर चल रहा है, लेकिन कहीं ना कहीं कोई भी टीम चाहती है कि अंतिम ओवर में उनका कोई ना कोई सेट बल्लेबाज क्रीज पर हो। सेट बल्लेबाज क्रीज पर नहीं है, अजित भोईर और मोहित केनी ये दो नए बल्लेबाज क्रीज पर है, दोनों ने एक भी गेंद का सामना नहीं किया है। तो कहीं ना कहीं अब टेलेंडर्स क्रीज पर। अजित के पास स्ट्राइक, ये भी हवा में है। इस बार फील्डर बहुत दूर नजर आ रहे हैं, गैप में निकल रही है गेंद लॉन्ग लेग की दिशा में, फील्डर बहुत दूर रह गए, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। घरी ठाणे जिल्ह्याची शान, घेऊन कर्तव्याची जाण, कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान, आहे दिल्लीमध्ये मान, आहे दिल्लीमध्ये मान। घरी ठाणे जिल्ह्याची शान, घेऊन कर्तव्याची जाण, कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान। एक और अच्छी गेंद थी यतीश ठाकरे की लेकिन कहीं ना कहीं किस्मत का साथ मिला है बल्लेबाज को। टॉपेज लगा था लेकिन किस्मत इतनी अच्छी थी कि बिल्कुल गैप में निकल गई गेंद और लॉन्ग लेग की दिशा में वहां पर कोई भी खिलाड़ी नहीं था। शॉर्ट फाइन लेग पर एक फील्डर थे, डीप स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी थे, दोनों के बीच में भारी फासला था, वहीं से गेंद निकल गई और 4 महत्वपूर्ण रन्स मिले हैं मानकोली टीम को। मानकोली का स्कोर अब 76 रन 8 विकेटों के नुकसान पर। आज के दिन का यह पहला मुकाबला है। आज सुपर संडे है, सुपर संडे की ये पहली पेशकश है
केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में अंतिम दिन इस टूर्नामेंट का। इट्स अ फाइनल डे। विक्की आउट जरूर हुए हैं इस ओवर में। हालांकि विक्की भी अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं, लेकिन इस मैच में कुछ योगदान नहीं दे पाए। अजीत भोईर के बैट से चौका निकला है। 2 गेंदें पारी में शेष। फुल टॉस, लेकिन कहीं ना कहीं शायद उसकी उम्मीद नहीं थी बल्लेबाज को। थोड़े लेट हो गए स्ट्रोक में, तैयार ही नहीं थे मानो फुल टॉस गेंद का सामना करने के लिए। शायद वो फिर से बैकफुट पर वेट कर रहे थे। उनको लग रहा था कि एक और शॉर्ट पिच गेंद आएगी, लेकिन बॉलर की ये चतुराई। हालांकि नियंत्रण तो गेंदबाज का भी नहीं था, लेकिन बल्लेबाज फायदा नहीं उठा पाए। कोई रन नहीं इस गेंद पर। शानदार गेंदबाजी इस आखिरी ओवर में। सिर्फ 4 रन खर्च किए यतीश ठाकरे ने और 2 खिलाड़ियों को आउट किया है। अंतिम गेंद सामना करेंगे अजीत भोईर। ओवर पिच, लॉफ्टेड शॉट, जन्नाटीदार सिक्सर। गुड फिनिश। जीवलग दिलाचा राजा हो, जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला। ठाणे भिवंडी शहरात हिर चमकून आला। बहुत ही शानदार समापन किया है मानकोली के पारी का बल्लेबाज अजीत भोईर ने। 3 गेंदें खेली उन्होंने, 1 चौका जड़ा और 1 छक्का। अंतिम गेंद पर तगड़ा प्रहार, वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से छक्का जड़ा। तो कुल रन संख्या 82 रन 8 विकेटों के नुकसान पर मानकोली की पारी समाप्त हो चुकी है। इस मैच को जीतने के लिए और सुपर 8 में पहुंचने के लिए 83 रन बनाने होंगे 6 ओवर के खेल में अष्टविनायक ठाकुरपाडा टीम को। 83 धावांचं टार्गेट। चला पुढील सामन्याच्या टॉस कडे आपण लगेच वळणार आहोत। आर्या 11 दुंद्रे टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस साठी या। जय बजरंग भिनार संघाचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अजिबात वेळ दौडू नका। सर्वच खेळाडूंना आम्ही वारंवार विनंती करतोय आयोजकांकडून की आपण सहकार्य करा वेळेच्या बाबतीत। आपल्याकडे जास्त वेळ नाहीये। फोर्टी प्लसचे दोन्ही संघ जर या ठिकाणी उपस्थित असतील तर संपर्क साधायचा आहे आयोजकांशी। नाना स्पोर्ट्स टेमघर आणि जयदुर्गा सुरई ए। नाना स्पोर्ट्स टेमघर संघ विजय भाऊ चौधरी यांचा संघ आहे आणि अरुणदादा मात्रे यांचा देखील टेमघर संघ आहे। तर नाना स्पोर्ट्स टेमघर संघाने मला वाटतं रिपोर्ट केलेला आहे। जयदुर्गा सुरई ए संघ 40 प्लसचे जे संघ आहेत त्यांना मी विनंती करतो आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधा। तसेच आर्या 11 दुंद्रे संघाच्या कॅप्टनला देखील रिक्वेस्ट असेल आपण टॉस साठी यायचं आहे, आपण संपर्क साधायचा आहे। व्यासपीठावर आकाशजी मात्रे आणि सन्माननीय सचिनजी मात्रे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। जयदुर्गा सुरई ए संघ 40 प्लस कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। थोडासा कदाचित आपल्या शेड्यूल मध्ये आपल्याला फेरबदल करावा लागेल। 40 प्लसचा कदाचित पुढचा सामना खेळवावा लागणार आहे। सो प्लीज जयदुर्गा सुरई ए 40 प्लसच्या कॅप्टनला विनंती असेल आपण संपर्क साधा। नाना स्पोर्ट्स टेमघर संघ या ठिकाणी पोहोचलेला आहे। जाऊया पुन्हा एकदा चालू सामन्याकडे। ज्या मॅच मध्ये 83 धावांचं चांगलं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे मानकुली टीम कडून। विनंती असेल ठाकूरपाडा टीमच्या कॅप्टनला आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवून द्यायची आहे आणि लगेच खेळाला सुरुवात करायची आहे।
दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, मुन्ना पठाण आणि हेमंत शेट्टी. प्रतिषटक 13.83च्या सरासरीनं धावा विजयाकरिता जोडाव्या लागणार आहेत. डावाच्या सुरुवातीपासून अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला. ठाकूरपाडा टीमकडे निश्चितच सखोल फलंदाजी आहे. हरीश ठाकरे आणि महेश ठाकरे हे दोन सलामीवीर आपल्याला खेळपट्टीकडे पोहोचताना दिसत आहेत. फार मोठी मदार असणार आहे टॉप ऑर्डरच्या फलंदाजांवर. मला असं वाटतं की एखाद्या फलंदाजाला मोठी इनिंग्स खेळावी लागणार आहे. सुरुवात जर चांगली केली या दोन्ही सलामीवीरांनी, फ्लाइंग स्टार्ट जसा सौरभ माळी आणि यशपाल माळी यांनी दिला होता माणकोली संघाला, तसा जर फ्लाइंग स्टार्ट ठाकूरपाडा संघाला मिळाला तर निश्चितच समीकरण जे मोठं वाटतंय आपल्याला, टार्गेट मोठं वाटतंय, ते कुठेतरी सोपं देखील होऊ शकतं. पण दुसरीकडे जर आपण पाहायला गेलो तर माणकोली संघाची गोलंदाजी ही त्यांची एक जमेची बाजू राहिली आहे या स्पर्धेमध्ये. विशेषतः पहिल्या 2 सामन्यांमध्ये गोलंदाजांनी त्यांना सामने जिंकून दिले आणि खूप चांगलं आक्रमण आहे. वैभव माळी, त्याचप्रमाणे मोहित केणी, हितेश केणी आणि विनीत माळी 4 यंगस्टर्स आहेत. आणि जर गरज भासली तर मात्र तकदीर माळी देखील गोलंदाजी करू शकतात. आपण पाहिलेलं आहे बऱ्याचदा. अनुभवी खेळाडू आहेत. दीपेश माळी ऑल्सो कॅन बॉल. हरीश ठाकरे स्ट्राईक घेण्याच्या तयारीत. पहिलं षटक घेऊन गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज वैभव माळी. महेश ठाकरेची लाजवाब कामगिरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मग गोलंदाजी करो किंवा फलंदाजी, दोन्ही डिपार्टमेंट्समध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. हरीश ठाकरेकडे स्ट्राईक आहे. पाहायचं हरीश कशा प्रकारे सुरुवात देतोय आपल्या टीमला. ऑफ साईडला 5 खेळाडू सर्व सर्कलच्या आतमध्ये, ऑन साईडला 4 आहेत, 2 सीमारेषेवर. पहिलाच बॉल स्वेअर आहे. पंच मुन्ना पठाण यांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना अवांतरच्या सौजन्यानं अकाउंट ओपन होत आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं. आपण पाहतोय की भिवंडी ग्रामीणचे जे संघ आहेत, विशेषतः एकविरा माणकोली असेल किंवा अष्टविनायक ठाकूरपाडा, खारबाव, गोरसई बी, हे संघ बऱ्याचदा सेमीफायनल फायनल पर्यंत पोहोचत असतात. फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय, डीप मध्ये फिल्डर तैनात, गोलंदाजाने सेलिब्रेट करायला सुरुवात केली आणि यस फलंदाज बाद. या ठाणे जिल्ह्यात नाव गाजतय कोणाचं, हायवे दिवा गावाच्या आमचे सुमित दादाचं, थोडस नाही यावा खाला, थोडस नाही यावा खाला. हरीश ठाकरे अजूनही खेळपट्टीवर थांबलेला आहे. पाहायचं आहे पंचांचं कन्फर्मेशन पुन्हा एकदा आपल्यापर्यंत येईल. लॉंग ऑन सीमारेषी जवळ आतिश होता, ज्यानं चेंडूला झेललंय. पंच कन्फर्मेशन द्यायचं आहे. अखेर हरीश ठाकरेला मैदान सोडावं लागते. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना दिसतोय. 0वर बाद झालाय हरीश ठाकरे. प्रयत्न चांगला केला होता, मोठा फटका त्याने खेळला होता, परंतु लॉंग ऑनला असलेल्या अजितला तो क्लिअर करू शकला नाही, आतिशला क्लिअर करू शकला नाही. एक चांगला झेल आतिशच्या माध्यमातून. संघनायक वन डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे सागर ठाकरे. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात हरीश ठाकरे देऊ शकलेला नाहीये.
आणि आता मात्र फार मोठी जबाबदारी या दोन फलंदाजांच्या खांद्यांवर असेल. महेश ठाकरे इन्फॉर्म फलंदाज आहे. सागर ठाकरेनं या मॅच मध्ये फिल्डिंग तर फार छान केलेली आहे, मात्र बॅटिंग देखील चांगली करावी लागणार आहे. कॅप्टनला कर्णधार पदाला साजेसा खेळ करावा लागेल, तेव्हा कुठे ठाकूरपाडा संघ या मॅच मध्ये पुढे जाताना दिसेल. क्रिकेटचा खेळ आहे. बऱ्याचदा आपण पाहतो की यॉर्कर लेंथ चेंडूंवर देखील चौकार षटकार फलंदाज ठोकत असतात आणि बऱ्याचदा अशा प्रकारे फुलटॉस चेंडूंवर फलंदाज बाद देखील होत असतात. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. चला जास्त वेळ घेऊ नका. खेळाडूंना विनंती असेल वेळेला महत्त्व द्या. महेशकडे स्ट्राईक. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. होलो टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला. अतिशय सुंदर फटका. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही. टायमिंग प्लेसमेंट फार छान. मिस फील्ड आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहा, ज्या खेळाडूने एक चांगला झेल नुकताच समाप्त केला होता त्याच फिल्डर कडून चूक झाली. आतिश माळीकडून चूक आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुके डाके निलेश पाटील या एवन जोडी. चौथ्या फेरीतील सामना आहे आणि एक छोटीशी चूक देखील तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. चुकीला माफी नाही. फार महत्वाची मॅच आहे. 4 धावांनी अकाउंट ओपन झालंय महेश ठाकरेचं. खरं तर फलंदाजांचं इंटेंट नव्हतं त्या ठिकाणी चौकार ठोकण्याचा. तिथे फक्त एक किंवा दुहेरी धाव घेण्यासाठी त्यांनी फक्त चेंडूला पुश केलं होतं, परंतु टायमिंग फार छान पाहायला मिळालं आणि फिल्डरचा तिथे कुठेतरी सहकार्य मिळालं फलंदाजाला असं म्हणता येईल. सुरेख बॉल. यॉर्कर लेंथ पूर्णपणे सन्मान दिलाय त्या बॉलला. बॅक टू द बॉलर चेंडू खेळून काढला. स्वतःची विकेट वाचवण्याचा फक्त प्रयत्न केला महेश ठाकरेनं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वैभवकडून. धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही या ओव्हरमध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर. 83 धावांचा येथे पाठलाग केला जात आहे अष्टविनायक ठाकूरपाडा टीम कडून. पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं प्रहार केलाय. बॉल हवेत आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन. तिथे फिल्डर होता मात्र फिल्डरच्या आवाक्या बाहेर. बॉल षटकार. कपिल पाटील साहेबांचं झालंय आगमन क्रिकेटच्या या पंढरीत. क्रिकेटच्या या पंढरीत. क्रिकेटच्या या पंढरीत. 26 गाड्यांची क्रिकेट स्पर्धा पहिलीच आहे या भारतात. पहिलीच आहे या भारतात. पहिलीच आहे या भारतात. या क्रिकेट स्पर्धेत सहभाग. थोडासा टप्प्याचा बॉल होता वैभव माळीचा. खूप लवकर लेंथ पिक केली होती त्या ठिकाणी महेश ठाकरेनं. टायमिंग चांगलं साधलं. आडव्या बॅटनं प्रहार केला होता. खरं तर पुल शॉट जेव्हा फलंदाज खेळतात तेव्हा मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग या रिजनमध्ये जास्त फटके पाहायला मिळत असतात, मात्र फार समोरच्या बाजूनं वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे हा बॉल पाठवलाय महेशनं. म्हणजेच किती कॉन्फिडन्स त्या फटक्यामध्ये होता. ओ, पुन्हा एकदा पुल करायचा होता. क्विकर डिलिव्हरी. झपकन बॉल निघून गेलाय विकेट कीपरकडे. फलंदाजाला बीट करत असताना डॉट चेंडूची सांगता होते. जबरदस्त नोकझोक पाहायला मिळते आपल्याला चेंडू आणि बॅटमध्ये. सुरुवातीपासूनच फार मनोरंजन क्रिकेट रसिकांचं होत आहे या मॅच मध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 1-11. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. वैभवचा हा बॉल यावेळेस विट मिळाली. कट केलाय पॉइंटच्या वरून. जबरदस्त फटका. बॉल सीमारेषा पार. 4 रन्स. मिळवते डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजूर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाचा. क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान. आजकार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. The great MP ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. आजकार कपिल पाटीलचा शक्ती. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. आजकार कपिल पाटीलचा शक्ती. चौकारानं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची 1-15. गडी जरूर बाद झालाय, मात्र जी धावसंख्या त्यांना पाहिजे होती ती धावसंख्या त्यांनी उभी केली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कारण आवश्यक धावगती जवळपास 14ची राखायची होती. 13.83 प्रतिषटक हा रिक्वायर्ड रेट होता डावाच्या सुरुवातीला. म्हणजेच रिक्वायर्ड रेटपेक्षाही थोडे पुढे निघून गेलेले आहेत फलंदाज. 15 धावा धावफलकावर आणि आता उर्वरित 5 षटकांमध्ये 67 धावांची आवश्यकता विजयाकरिता. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. माणकोली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा.
टीम मीटिंग जास्त काळ घेऊ नका प्लीज. माणकोली टीमचे कॅप्टन. अडुसष्ट धावा अजूनही पाहिजेत, क्षमा असावी, कारण 83 धावांचं टार्गेट आहे. 82 धावा बनवलेले आहेत माणकोली संघानं. 83 धावांचं टार्गेट त्यांनी सेट केलंय. 15 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 68 धावांची आवश्यकता. महेश ठाकरे काय जबरदस्त बॅटिंग करतोय, काय गोलंदाजी करतोय, म्हणजेच जबरदस्त परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका त्याने अदा केलेली आहे आपल्या टीमसाठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 13 गडी तब्बल त्याने बाद केलेले आहेत आणि आता 100 पेक्षा जास्त धावा देखील त्याच्या नावावर आहेत. आपण पाहायला गेलो तर फुंडे उरण संघाचा प्रथमेश म्हात्रे देखील अशा प्रकारे चमकताना दिसलाय. त्याची देखील अष्टपैलू कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. विशेषतः फलंदाजी अंडर प्रेशर त्याने काय इनिंग्स खेळलेले आहेत. 2 वेळा मला वाटतं 40+ इनिंग्स त्याने खेळलेले आहेत. गोलंदाजीमध्ये आपण विचार करायला गेलो तर बाबाज 11 सोनारपाडा संघाचा रिद्देश पाटील ज्याने 2 हॅट्रिक्स या टुर्नामेंटमध्ये घेतलेले आहेत. एकमेव गोलंदाज आहे या स्पर्धेमध्ये ज्याने 2 हॅट्रिक्स पूर्ण केलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी त्याची पाहायला मिळालेली आहे. जय वागेश्वर देसाई संघाचा गोलंदाज मयूर म्हात्रेला आपण पाहिलं 3च सामने त्याने खेळले, मात्र 15 गडी तब्बल त्याने बाद केले या स्पर्धेमध्ये. तर हे काही जे खेळाडू आहेत ज्यांच्या कामगिरीमध्ये आपल्याला सातत्य पाहायला मिळालेलं आहे. इम्प्रेस करतोय महेश ठाकरे. नवीन षटकाला सुरुवात होईल आणि दरम्यान कॉमेंट्री बॉक्समध्ये शुभ आगमन झालेलं आहे. आमचे सहकारी समालोचक संदीपजी मोरे यांचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद अजय घरत. तर आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, एक दिवस एक्स्ट्रा ॲड झाला. तर सुरू असलेली लढत आपण पाहतो एकविरा स्पोर्ट्स मानकोली आणि अष्टविनायक स्पोर्ट्स ठाकूरपाडा. दुसरं षटक विनीत माली. विनीतचा पहिला बॉल बॅक ऑफ लेंथ कट करायचा होता. विड्थ होती पण फायदा उचलता आला नाही. व्हेरिएशन आहे लगेच, खूप चांगली व्हेरिएशन आहे. गती देखील सुरेख होती आणि जास्त उसळी दिली होती. एकंदरीत फलंदाजाला अनुमान करता आला नाही की किती वेगानं आणि कुठे चेंडू एकंदरीत पिच होईल. यष्टीरक्षक यशपाल माई सुंदर गॅदर करतोय निर्धाव चेंडू. निश्चितच वेग फार भन्नाट होता पहिल्याच बॉलमध्ये आपण पाहिला विनीतचा आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. मात्र त्याच्याकडे चांगले व्हेरिएशन्स देखील आहेत, ते त्याने दाखवलेले आहेत या स्पर्धेमध्ये. चांगली गोलंदाजी तो करतोय. अकोटप्प्याचा बॉल यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल हवेत, डीप मधून फिल्डर येतोय आणि कॅच ड्रॉप. आतिश माळीकडून येथे झेल ड्रॉप होतोय. 2 धावा मिळत आहेत सागर ठाकरेला. नक्कीच झाला बॅकअप होणं गरजेचं होतं, कारण अशा कमी संधी असतात ज्या वेळेला तुम्हाला एखादी चांगली संधी चालून आलेली असते, मात्र ती संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातामध्ये असते. मात्र चांगला प्रयत्न आतिश मार्फत दूरवरून आला होता. तर 2 धावा ऍड होतात आणि 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 17 वर. दयानंद म्हात्रे यांचं देखील शुभागमन होत आहे. फार मेहनत, अफाट मेहनत या स्पर्धेसाठी त्यांची राहिली आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे यस चकसाठी. गोलंदाजी ऍक्शनवर तिथे फलंदाजांनी ऑब्जेक्शन घेतलंय, त्यामुळेच आता तिसरे पंच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 17 धावा सध्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. 83 धावांचा येथे पाठलाग सुरू आहे. 83 धावांचं टार्गेट आहे. मी विनंती करतोय दोन्ही संघांना, ठाकूरपाडा संघ असेल मानकोली संघ असेल, दोन्ही संघांनी क्लूब प्लीज आज वेळ, आम्ही आज एक्स्ट्रा दिवस का घेतलाय तर ह्या वेळेच्यामुळेच. जयदुर्गा सुरई 40+ ए संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. यानंतरचा सामना जयदुर्गा सुरई ए 40+ आणि नाना स्पोर्ट्स टेमगर 40+ या 2 संघादरम्यान खेळला जाणार आहे. सेमीफायनल मॅच असेल 40+ कॅटेगरी मधून. अतिशय महत्वाची लढत दोन्ही संघांसाठी. एका बाजूला आपण पाहतोय या परिसरातील एक नामवंत संघ एकविरा मानकोली आणि बोलबाला असलेला ठाकूरपाडा संघ. ओहो हो, काय एफर्ट आहे. 4 धावांचं संरक्षण केलंय असं वाटतंय. खरं तर पाठीमागे फिल्डर देखील आहे तिकडे स्ट्रेटिश लॉंग ऑफला, तरी देखील त्या फिल्डरसाठी देखील अवघड झाला असतं जर हा बॉल पाठीमागे निघून गेला असता. तर मध्ये अप्रतिम द्वंद्व युद्ध कसं असावं तर हे असं असावं. चेंडू फळीमधील एकंदरीत बॅटल कसं असावं तर हे असं असावं. एका संघास दुसऱ्या संघाने कसं प्रत्युत्तर द्यावं तर हे असं असावं. कमालीचं क्रिकेट आणि हीच तर ओळख आहे या स्पर्धेची. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 A1 जोडीची ही A1 स्पर्धा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विनीत माळी.
यावेळेस स्टेप्स मध्ये चुकलाय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जाईल. डेड बॉलचा इशारा. पूर्णपणे फिट नाहीये असं वाटतंय. ज्या पद्धतीनं आता तो खाली बसलाय आणि हे चांगले संकेत नाहीत मानकोली टीम साठी. खेळ थांबलाय. 17 धावा धावफलकावर. काय एफर्ट पाहायला मिळाला मागच्या बॉलवर. कडक ड्राईव्ह होता. बॉलरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो बॉल लगेच पाण्याची सुविधा करा मैदानाच्या आत. पाणी पाठवा. तर अतिशय जबरदस्त तो क्षण होता. आपण पाहिलं एकंदरीत वेग भन्नाट होता गोलंदाजाचा आणि त्याच क्षणाला फलंदाजाने देखील आक्रमक पवित्रा धारण करताना एक वेगवान फटका खेळला होता आणि तो चेंडू झेल घेण्यामध्ये किंवा अडवण्यामध्ये नक्कीच सुंदर असं क्षेत्रक्षण दाखवलं होतं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं. आणि त्याच वेळेला थोडासा थकवा किंवा हॅलो हॅलो इथे मात्र मोठा पेच प्रसंग निर्माण आणि झेल सुटलाय. महेश ठाकरेला जीवदान. खूप मोठा प्रसंग होता आणि इथे मात्र झेल धरतीला दान होतोय. मात्र मी मानकोली संघाला नम्र विनंती करतोय की प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग करू नका. मानकोली संघाचे कर्णधार आपण ही बाब लक्षात ठेवा. प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग करू नका. प्लीज जरा फास्ट घ्या. आम्हाला कठोर निर्णयावर जायला भाग पाडू नका. पंचांना देखील सूचना, आपण खेळाडूंना सूचना करा. आम्ही देखील सूचना करतोय. सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू. गती होती आणि गतीमध्ये देखील अतिशय प्रगल्भपणा, एक आक्रमकपणा जाणवला होता या गोलंदाजाचा आणि त्याच कारणासह इथे निर्धाव चेंडू. मी सुरू झालेला सामना आपण पाहतोय 11:12 सुरू झाला होता आणि आता वाजले तर 12:30. आपण वेळेचं गांभीर्य राखायला हवं. सुरेख, अप्रतिम, वेगावर भन्नाट अशी पकड असणारा हा गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी. तकदीर, आपण लगेच चेंडू फेका. वेळ वाया नका घालवू प्लीज. आम्ही प्रत्येक खेळाडूला सूचना नाही करू शकत. 21 चेंडू आणि 57 धावांची गरज. ठाकूरपणावर प्रेशर वाढताना इथे मात्र मोठा फटका. चेंडू वळतोय आणि चेंडू लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय. दर्जेदार चौकार. चार धावांनी धावसंख्या पोहोचते 30 वर. लक्ष आहे एकंदरीत 83 धावांचं. अजूनही 53 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 20 चेंडू, अजूनही 53 धावांची गरज. हा 4 धावांना नक्की थोड्याशा आशा पल्लवित झाल्यात. सागर ठाकरे एक अष्टपैलू खेळाडू. इथे मात्र भन्नाट वेग, भन्नाट दिसतोय आणि नक्कीच वेगानं इथं ठाकरे आणि ठाकूरपाडा संघाच्या या अडचणीमध्ये वाढ आणला जातोय. दोन्ही ठाकरे, आपण महेश ठाकरे आणि सागर ठाकरे या खेळाडूंना पाहतोय. मात्र वेग जास्त असताना त्यांना देखील पर्याय शोधावे लागतात. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट होतोय. 18 चेंडू शिल्लक, 53 धावांची गरज. लगेच पाणी पाठवा मैदानाच्या आत. ड्रिंक्स ट्रॉली. आपण 1 मिनिटाचा ब्रेक घेऊया. ड्रिंक ब्रेक. या ऐकूया मधुर संगीत. पुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला. भल्या भल्यांचा उतळून खेळला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला.
30 धाबा धाव फरकावर अजूनही 53 धाबांची गरज. 18 चेंडू शिल्लक. वेळ कमी खर्च करा मानकोली संघ. पुन्हा एकदा तुम्हाला सूचित करण्यात येते, नम्र विनंती करण्यात येते. आज वेळ अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. आपण 12 दिवसीय शृंखला ठेवली होती, मात्र 13वा दिवस देखील उजळलाय. मात्र अजूनही सामने कंप्लीट होत नाहीयेत. तर पुन्हा एकदा विनीत माळीवर जबाबदारी, ज्यांनी 10 धाबा खर्च करताना एक अप्रतिम षटक हाताळलं होतं. इथे मात्र मोठा फटका. आतिश तिथेच तैनात आणि महेश ठाकरेच्या खेळीचा अंत. मोठा मासा गाळायला लागतोय. खासदार कपिल पाटील साहेब तर पहिल्या चेंडूवर विनीतला महेश ठाकरे सारखा मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये इथे यश मिळतंय. विनीतला आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं की कशा पद्धतीची भन्नाट गोलंदाजी त्यांनी केली. आणि आता मात्र बूम बूम सुभाष ठाकरे मैदानाच्या आत. सुभाषवर खूप मोठी जबाबदारी आहे. हे कळसुबाई शिखर गाठायचं असेल तर सुभाषला एक जबरदस्त वादळी खेळी करावा लागेल, कारण वादळाच्या पुढे वादळानंच लढावं लागतं. पुढचा चेंडू विनीत महेश साठी. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुभाष ठाकरे देते आणि एकच धाव मिळते. एका धाव समाधान. चेंडू शिल्लक आहेत 16. धावांची आवश्यकता आहे ती 52. अजय 12 गेंदे शेष और 52 रनों की जरूरत. क्या कहना चाहोगे अजय? 16 गेंदे शेष है और यहाँ पर 52 रनों की अभी भी चुनौती बाकी है. कठिन चुनौती है, हालांकि असंभव कुछ होता नहीं है क्रिकेट के खेल में. बढ़िया गेंद पैर पर लगी थी. एक ही रन मिलेगा, लेग बाय का इशारा. डॉट गेंदें काफ़ी ज़्यादा खेली गई है. दूसरे ओवर से हम देख रहे हैं, पहले ओवर में 15 रन आए थे, शुरुआत अच्छी रही थी, लेकिन विनीत माली के ओवर में हमने देखा कि 3 डॉट गेंदें बल्लेबाजों ने खेली. उसके बाद वैभव का ओवर लाजवाब था, केवल एक चौका उसमें आया था और 4 डॉट गेंदें. नक्कीच खूप प्रभावी गोलंदाजी इथे मानकोली संघाने. मानकोली संघाचे 5 फलंदाज बाद झाले होते. अर्धशतक त्यांचं झालं होतं त्यावेळेला आणि तदनंतर धावाला सावरलं होतं ते अजित, आतिश आणि दीपेश माळीनं. इथे मात्र उंच पुरा फटका. चेंडू सीमा पार जाईल का? तर उत्तर आहे हो. चेंडू सीमा पार. दर्जेदार बूम बूम षटकार. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या हेवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या हेवन. लगेच क्षेत्ररक्षण लावा मानकोली संघ. वेळ आमच्याकडे खूप कमी आहे. क्या कमाल का स्ट्रोक खेला है सुभाष ठाकरे ने. जितनी ज्यादा ऊंचाई थी उतनी दूरी भी नजर आई उस स्ट्रोक में. एक क्षण के लिए ऐसे लगा कि शायद गेंद बाउंड्री के बाहर ना जा पाएगी, लेकिन यही पावर है बूम बूम सुभाष ठाकरे का. और जब तक सुभाष ठाकरे क्रीज पर रहेंगे आशाएं बरकरार रहेगी अष्टविनायक ठाकुरपाड़ा टीम की. 45 रन और चाहिए यहां से जीतने के लिए. 14 गेंदे शेष. खूप स्पर्धांचा अनुभव आहे सुभाषकडे. ओपन क्रिकेट असेल, टेनिस मधील ग्रामीण क्रिकेट असेल, खूप मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे. आणि विनीत आपण जर पाहिला तर युवा गोलंदाज आहे. इथे मात्र जास्त उसळी घेतलेला वाईट चेंडू घोषित केला जातोय आणि 1 फॉर दी ओव्हर असं देखील विनीतला इथे दाखवलं जातंय, पंचांकडून सूचित केलं जातंय. आणि एका धावेने वाढ होतोय. 10 आता धावसंख्या पोहोचते ती जवळपास 44 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी अष्टविनायक स्पोर्ट्स ठाकूरपाडा संघाला. 14 चेंडू 44 धावांची गरज. अशक्य काही नसतं, मात्र शक्य करण्याची इच्छाशक्ती आणि प्रबळ धाडस आवश्यक असतं. इथे मात्र बूम बूम एवढा या बूम बूम सिक्सर.
सुकेचा की निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची सुकेचा की निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची साऱ्या देशात होते 6 धावणी. येस अजय. मौसम तो बहुत गर्म है लेकिन मैच की गर्मी उससे भी ज्यादा है और बुम बुम की धूम धूम देखने को मिल रही है. ये क्या दूसरा बात छक्का. आहे. नाही की सुभाषकडे टॅलेंट आहे, सुभाषकडे खूप चांगलं टेम्परामेंट आहे आणि सुभाषकडे एक्सपेरिमेंटचा खूप मोठा खजिना आहे आणि त्यामुळेच बुम बुम आज बुम बुम वाजतोय. 13 गेंदे बाकी है, 38 रन अभी भी चाहिए. ये मैच अब कहा नहीं जा सकता है कि किस टीम की दिशा में जाएगा. 13 चेंडू 38 धावा. विनीत षटकातील अंतिम चेंडू. इथे मात्र पंच पाहतायत एकंदरीत आणि पंच एकंदरीत संभ्रमावस्थेत, मात्र पंचांवर प्रभाव नाहीये आणि निर्धाव चेंडू. धावफलक आहे तो 45. अजूनही 38 धावांची गरज, 12 चेंडू शिल्लक. पंच घेऊ शकतील, कुठली खेळाडू त्यांच्याकडे मागणी करू शकत नाही. पंचांना अधिकार आहेत. तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या मानकुली संघ. पंचांनी रिव्ह्यू मागितलेला आहे. कुठल्याही फलंदाजांनी किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांचा एकंदरीत विनंतीला मान नाही. पंच एकंदरीत संभ्रमावस्थेत आहेत, त्याच्यामुळे पंचांकडे तो अधिकार आहे आणि पंचांनी तिसऱ्या पंचांच्या कक्षेत तो निर्णय इथे सोपवलेला आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या खेळणाऱ्या संघांनी. तिसरे पंच प्रल्हाद पाटील. निर्णय अतिशय अतिशय क्रुज्युअल मुवमेंट आहे आणि एकंदरीत अतिशय क्रुज्युअल मुवमेंट अल्ट्रा स्लो मोशन मध्ये. तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे. हा चेंडू वाईड आहे, तर एक चेंडू अजून टाकावा लागेल तो विनीतला. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये पाहिल्यानंतर पंचांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय इथे मात्र ठाकूरपाडा संघासाठी पॉझिटिव्ह ठरतोय. 46 धावा. यापुढची लढत जी असणार आहे दुंद्रे आणि भिनार. भिनार संघाचा कर्णधार या, दुंद्रे संघाचा कर्णधार या. विनंती असेल, भिनार संघाचा कर्णधार इथे दाखल झालाय, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. दुंद्रे संघाचा कर्णधार आपण देखील टॉस साठी या. आम्ही सर्व कर्णधारांना इथे 12 वाजता रिपोर्टिंग करण्यासाठी काल सांगितलं होतं. तेरा चेंडू 37 धावांची गरज. 46 धावा धावफलकावर. बुम बुमना इथे मात्र थोडीशी सुस्ती उडवले ते ठाकूरपाडा संघाच्या समर्थकांची, कारण आपण पाहिलं तर मानकोली आणि ठाकूरपाडा येथून प्रचंड प्रमाणात क्रीडा रसिक आलेले आहेत हा खेळ पाहण्यासाठी. हे द्वंद्व युद्ध कशा पद्धतीने रंगतंय हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी. सुरेख चेंडू, ब्लॉकआउट मधला चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला गोलंदाज विनीतनं. आणि इथे
LBW साठी DRS नाहीये हे आम्ही अगोदरच सूचित केलं होतं तुम्हाला. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज मानकोली संघ. 12 चेंडू शिल्लक आणि 36 धावांची गरज. प्रति षटकामागे आता मात्र 18चं समीकरण बुमबुमच्या समोर. पायसाहेब बुमबुम या संघर्षाला, या शिखराला कसा गवसणी घालतोय. बुमबुमकडे खूप चांगलं टॅलेंट आहे, चांगला अनुभव आहे आणि त्याच्याकडे खूप चांगली ताकद आहे. तर इथे विनार संघाचा कर्णधार देखील दाखल झालेला आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतोय. 12 चेंडू 36 धावा. दीपेश माळी बऱ्याचशा स्पर्धा, बरेचसे क्रिकेट सामने आणि युवा मस्तीमध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. ठाणे स्क्वॉड मध्ये देखील आपण त्याला पाहतो. मोहित केणी येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं महत्वपूर्ण निर्णायक षटक हाताळण्यासाठी. विनीतनं 2 षटकं हाताळली. पहिल्या षटकात त्यांनी 10 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकात जर आपण पाहिले तर 2 षटकार खर्च करून एक वाईट चेंडू हाताळून त्यांनी तब्बल 16 धावा खर्च केल्या. तर वैभव माळीने 2 षटकं हाताळली. एका षटकामध्ये त्यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकात जर आपण पाहिले तर त्यांनी तब्बल 14 धावा खर्च केल्या. असे एकूण 19 धावा त्यांनी खर्च केल्यात. इथे मात्र अप्रतिम फटका, अप्रतिम चेंडूला समाचार दिला होता सागर ठाकरे. अखेर धाव घेण्याचा प्रयत्न, सुभाषला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता त्याचा, मात्र त्याच्यावर जबाबदारी आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 11 आणि धावांची आवश्यकता आहे ती 35 धावा 11 चेंडू असं समीकरण. क्षणाक्षणागणिक उत्सुकता वाटते, उत्कंठा वाढते ती प्रत्येक क्रीडा रसिकाची आणि दोन्ही संघांच्या एकंदरीत खेळाडूंची देखील. 48 धावा धावसंख्या. मोहित केणी सामना करेल सागर, जो खेळतोय 3 चौकाराच्या मदतीनं 14 या धावसंख्येवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू आणि भीमर 6 धावांसाठी 7 धावा मिळतील एकंदरीत या चेंडूवर. तर आपण पाहिलं की सागरला एक संधी देखील दिली होती आणि ती संधी इथे मात्र सागरनं सार्थकी करून दाखवले. 9 चेंडूवर हा षटकार, एकंदरीत 7 धावा. फ्रीडचा देखील एक चांगली मेजवानी मिळेल ती सागरला. तर धावसंख्या पोहोचते ती अर्धशतकाच्या पुढे 55 धावा धावफलकावर अर्धशतक पूर्ण करतो एसटी एक्सपोर्ट्स ठाकूरपाडा संघ. प्लीज मी प्रत्येक चेंडूवर तुम्हाला टीम मीटिंग देऊ शकत नाहीये आयोजकांच्या म्हणण्यानुसार. तर प्लीज यशपाल भाऊ आपण देखील आम्हाला सहकार्य करावं. तर 7 धावांनी धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकली, पोहोचली ती 55 वर. 28 धावांची गरज. 11 चेंडू 28 धावा. फ्री हिट मुन्ना पठाणजी जाहीर करताना. मोहित पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आतिश, अप्रतिम क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव. नक्कीच इथं बॅटल आपण पाहतोय जबरदस्त रंगलंय. विजय कोणाचा देखील होऊ दे, ठाकूरपाडा विजय होऊ दे किंवा मानकोली विजय होऊ दे, मात्र क्रिकेटचा विजय होणार आहे. एक रंगतदार आणि रोमहर्षक सामना कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण या सामन्यातून आपल्याला पाहायला मिळते. 10-27 सुभाषवर खूप मोठी जबाबदारी. ठाकूरपाडा संघाचं एकंदरीत भविष्य संपूर्ण या 2 खेळाडूंवर. इथे मात्र लॉलीपॉप दिला आणि त्या लॉलीपॉपचा स्वीकार. बुम बुम लॉंग ऑफच्या वरून जाणारा बुम बुम षटकार. कपिल पाटील साहेबांचा
ठेवले 25. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. आता मात्र 21 धावांची गरज. 9 चेंडू शिल्लक. 9-21 समीकरण. चला फिल्डिंग लावा. 9-21 फिल्डिंग लावा प्लीज. 9 चेंडू 21 धावा. तुम्हाला 12 वाजता रिपोर्टिंग करायला सांगितलंय ना सगळ्यांना. अहो मी मॅच जिंकले नाही सकाळी. आम्ही रात्रीपासून अनाउन्समेंट करतो 12 वाजता तुम्हाला यायचं काय. पोचा तुम्ही निघले नाही अजून. 12 वाजता तुम्हाला टायमिंग किती दिले. पुढचा चेंडू. इथे मात्र लॉफ्टर फटका आणि हा देखील चेंडू सीमा पार. बूम बूम षटकार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. बॉल पाठवा मैदानाच्या आत. चेंडू आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. तर धावसंख्या पोहोचते ती 68 वर. 8 चेंडू 15 धावा. आता मात्र डॉट डिलिव्हरी आणि एखादा विकेट हा टर्निंग पॉइंट ठरू शकतो तो मानकोली संघासाठी. मात्र तसं अजूनही चित्र क्लिअर झाले नाही. कारण जे जीवनदान मिळालेत ठाकूरपाडा संघासाठी ते कुठेतरी इथे कारणीभूत ठरतेत या परिस्थितीला. मोहितवर प्रेशर येईल का. मोहित एक चांगला चेंडू हाताळून ठाकूरपाडा संघाला प्रेशर खाली आणेल. हा एक यक्ष प्रश्न इथे विचारला जातोय तमाम क्रीडा रसिकांकडून. 4 चेंडू मध्ये 21 धावा खर्च केल्यात मोहितनं. मोहितकडे नक्कीच खूप चांगलं टॅलेंट आहे. मात्र ते त्यांनी वापरलं पाहिजे. हा एखादा मोठा फलंदाज किती मोठा आहे हे महत्वाचं नाही. आपली गुणवत्ता आपण सिद्ध करत राहणं गरजेचं. आठ चेंडू 15 धावा. फुल टॉस. आणखीन एक बूम बूम. आणखीन एक षटकार. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. आहे दिल्लीमध्ये हुमान. आहे दिल्लीमध्ये हुमान. घरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते दानशूर. एवढं मोठं कळसुबाई शिखर तुम्ही दिलंय आणि त्या कळसुबाई शिखराला गवसणी गाठण्यासाठी एवढ्या मोठ्या संधी तुम्ही देताय. तुमच्याकडे चांगली गुणवत्ता आहे. तुमच्याकडे चांगलं टॅलेंट आहे. मात्र ते स्किल तुम्ही वापरलं जात नाहीये. कारण यॉर्कर फुलर लेट डिलिव्हरी अशा चांगले चेंडू हाताळू शकता. थोडंसं स्विंगिंग चेंडू हाताळू शकता. मात्र इथे मेजवानी देऊन आपल्या संघाचा दबाव आपणच वाढवताय. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 74 वर. 9 धावांची गरज 7 चेंडू मध्ये. 7-9 असं समीकरण. 27 धावा खर्च केल्यात. 20व सलग 3 षटकार पूर्ण करणारा खेळाडू ठरतोय तो सुभाष ठाकरे. इथे मात्र शॉर्ट पेज डिलिव्हरी. चांगला चेंडू हाताळला. अशा प्रकारचे चेंडू हाताळणं गरजेचं होतं. मात्र ज्या वेळेला तुम्ही फुलटॉस चेंडू हाताळता त्यावेळेला एक मेजवानी असते. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 6. धावांची गरज आहे ती 8 धावांची गरज आहे. मोहितने हे चेंडू अगोदर हाताळायला आवश्यक होते असं सर्व एकंदरीत मानकोली संघाच्या खेळाडूंचं आणि समर्थकांचं म्हणणं असू शकतं. मात्र मोहितनं उशीर केला. खूप धावा खर्च केले या षटकामध्ये आणि परिस्थिती एकंदरीत बदलून दिली ती सुभाष ठाकरेनं. सुभाष ठाकरेने अनुभव काय असतो
एकंदरीत क्रिकेटचं टॅलेंट कसं असू शकतं किंवा आपल्या संघासाठी तो काय करू शकतो हे दाखवून दिलं. चेंडू शिल्लक आहे ते 6, धावांची आवश्यकता आहे ती 8. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज. हितेश केणी गोलंदाजी मार्कवर. नक्कीच यशपाल माई यांना खूप आता जबाबदारीपूर्ण क्रिकेट खेळावं लागेल. एकंदर हितेशवर जबाबदारी दिली आहे, त्याच्यावर विश्वास आहे, त्याच कारणास्तव त्याला हे महत्वाचं षटक हाताळण्याची जबाबदारी मात्र बुमबुम समोर आहे. 5 षटकार ठोकलेत त्यांनी. एकंदरीत टर्निंग कुठे मिळाली गेमला तर सुभाषच्या खेळीनंतर टर्निंग मिळाले या गेमला. इथे मात्र सुरेख डिलिव्हरी. आहा क्या बात है छोटा जादूगर, क्या बात है. तुम बुम बुम हो तो हम छोटे जादूगर है. आणि जल्लोष देखील वाढतोय. 5 चेंडू 8 धावांची गरज. बसलेले उठलेले आहेत. क्या बात है. समर्थकांमध्ये चिंता जल्लोष या दोन्ही गोष्टी दिसताना बुम मधला टेन्शन खाली आणतोय का गोलंदाज. इथे मात्र मिस टाइम. संधी आहे बुमबुमला बाद करण्याची. यस टर्निंग पॉइंट. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. कधी न हरला पुढंच सरला निस्ता हा डेअरिंग बाज. कधी न हरला पुढंच सरला निस्ता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा याला आयाम. आजपासून कपिल पाटील थँक्यू. याला आजपासून नाव छोटा जादूगर. मानकोलीचा छोटा जादूगर. अनुभवी गोलंदाज जिथे मार खातायत तिथे या युवा गोलंदाजांना दाखवून दिलं. वाकलन विरुद्ध देखील जबरदस्त गोलंदाजी केली होती. जर हा खेळ आवडला असेल, ही गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या. आणि सुभाष साठी देखील टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण सुभाषने जी इनिंग केली आहे ती कौतुकास्पद आहे. संघाला संकटातून एकंदरीत किनाऱ्यावर आणले ते सुभाषनं. आता मात्र गड सर करायचं या 2 खेळाडूंना, सागर आणि फलंदाज यतीश ठाकरेवर. पाहायचं आहे माई आणि केनी भारी ठरतायत की ठाकरे भारी ठरतायत. सागर देखील अनुभवी खेळाडू आहे, मात्र छोटा जादूगर इथे जागृत झालाय. 4 चेंडू 8 धावांची गरज. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. सुरेख भन्नाट. क्या बात है. आम्ही छोटा जादूगर नाव फुकट नाही दिलं. एकही धाव नाही खर्च केली त्यांनी 3 चेंडू मध्ये आणि एक महत्वाचा बळी प्राप्त केलाय. क्रिकेट कसं असू शकतं, क्रिकेटची परिभाषा काय असू शकते ते दाखवून दिले या खेळाडूने. माझी उंची कमी आहे, माझी शरीरयष्टी कमी आहे, माझी गुणवत्ता श्रेष्ठ आहे. युक्तीला महत्व दिले जात आहे. 3 चेंडू 8 धावांची गरज. ये बात है, क्या बात है. लाजवाब, एक्सिलेंट. 100 पैकी 100 मार्क. प्रेक्षक आता नाचतायत. पहिला झोपी गेलेले, मग जागे झाले, जागे जाऊन बसले, बसून उठले, उठून आता नाचायला लागलेत. क्या बात है. टेन्शन खाली येतोय तो ठाकूरपाडा. मगाचा जल्लोष आता मात्र एक शांत वातावरणामध्ये परावर्तित होत आहे. 2 चेंडू 8 धावा.
बुमबुमला रोकलं, आता सागरला रोखलंय. छोटा जादूगर का छोटा जादूगर नाही, बडा जादूगरी. 2 चेंडू, 10,000 पेक्षा क्रीडा रसिक जास्त पाहतायत हा सामना. 440 वोल्ट नाही तर जवळपास 11,000 वोल्टचा हा सामना आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. ठाकूरपाडा विरुद्ध मानगोली. सुरेख, क्या बात है, लाजवाब. कोई अंदर नहीं आएगा. 1 चेंडू 8 धावा. आता मात्र दैवी चमत्कारच वाचू शकेल ठाकूरपाडा संघाला. मानकोली संघ जल्लोष करताना, क्रीडा समर्थकांचा जल्लोष या छोटा जादूगरचा आत्मविश्वास वाढवतोय. मोहितनी मार खाला, विनीतनी मार खाला, मात्र हितेश केणीने दाखवून दिलं का क्रिकेटची श्रद्धा काय असू शकतं, क्रिकेटवरचं प्रेम काय असू शकतं, क्रिकेट बद्दलची आस्था काय असू शकते. प्रेक्षक कोणी आतमध्ये येणार नाही. मानकोलीचा आला तर मानकोली संघाला पेनल्टी बसेल, लक्षात ठेवा. कोणी आतमध्ये येणार नाही. 1 चेंडू 8 धावा. जर एखादा स्वर चेंडू पडला तर या सामन्याचं चित्र बदलू शकतं. पाहायचंय या सामन्याचा हिरो हितेश केणी ती संधी देईल का. हा छोटा जादूगर काय जादू घेऊन येईल शेवटच्या चेंडूवर. पहा लाईव्ह किती पाहतायत. 12,000 प्रेक्षक. शेअर मार्केट जसा वाढलाय तसा आमच्या प्रेक्षकांची ही एकंदरीत संख्या वाढली आहे. जर असा सामना ठाणे विरुद्ध रायगड रंगला असताना तर 1 लाखचा आकडा क्रॉस केला असता, 1.5 लाखापर्यंत गेला असता. मात्र रेकॉर्ड झाला. 79,000 पेक्षा जास्त क्रीडा रसिकांनी तो सामना पाहिला. A1 जोडीचा A1 रेकॉर्ड, GTCचा A1 रेकॉर्ड. 1 चेंडू 8 धावांची गरज. पुंडे संघाचा दुंद्रे संघाचा कर्णधार या दुंद्रे संघाचा कर्णधार आमचे सरपंच देखील दाखल झालेत. क्या बात है. शेवटचा चेंडू फुलटॉस दिलाय. 6 धावा जात आहेत, मात्र विजय येतोय मानकोली संघासाठी. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. थँक्यू. पाठवा क्रीडा रसिकांना, पाठवा मैदानाच्या बाहेर. प्रेक्षकांनी बाहेर जायचंय. मॅच चालू आहे. आम्ही विनंती केली आहे मानकोली संघाला थर्ड अंपायरची आपल्याला आमचं ऐकायचं आहे का. विनंती करतोय ना मी, आपण आपल्या जागेवर जा. रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. 6 धावांसाठी हा षटकार गेलेला आहे, मात्र रिव्ह्यू घेतलाय आमच्या पंचांनी. कुठल्याही समर्थकांनी कुठलीही टिप्पणी करू नका, कुठली चर्चा करू नका. या ना तुम्ही, निघा ना, फोन करू नका. हा तुम्ही या तुम्ही. बिनार विरुद्ध धुंद्रे. टॉस साठी आमचे तिसऱ्या पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय फेअर डिलिव्हरी.
मानकोली संघाच्या समर्थकांना आम्ही वारंवार विनंती करतोय, प्लीज यशपाल माळी आमच्याशी आपण भेटायचंय येऊन, प्लीज यशपाल माळी यांनी आमच्याशी त्वरित संपर्क साधायचा आहे. इथे शरद केणी यांच्याकडून या गोलंदाजासाठी पारितोषिक आलेलं आहे, रोख रक्कम 5,000 रुपयाचं. हितेश केणी याला हे 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, तर आपण येऊन ते घेऊन जायचं आहे. तर सामनावीर नो डाऊट छोटा जादूगार हितेश केणी सामनावीर पुरस्काराचा मानकरी. माणकोली संघाच्या सर्व समर्थकांना विनंती आहे, आपण मैदान त्वरित खाली करायचं आहे. खऱ्या अर्थानं एक चांगला क्रिकेटचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. सुभाष ठाकरे यांची इनिंग्स अविस्मरणीय मी म्हणेन. काय जबरदस्त अफलातून धमाकेदार बॅटिंग त्यांनी केली, मात्र त्यांच्यावर देखील भारी पडताना दिसला हितेश केणी. सुभाष ठाकरे बाद झाले आणि त्यानंतर सामन्याला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली. अप्रतिम मारा शेवटच्या ओव्हरमध्ये अंडर प्रेशर एका युवा गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेर माणकोली संघ विजेता ठरला या मॅच मध्ये. हार्दिक अभिनंदन माणकोली संघ अँड हार्ड लक टफ लक अष्टविनायक ठाकूरपाडा. दुसरं कोणी यायचं नाहीये, सगळ्यांनी खालती उतरा, सगळ्यांनी खालती उतरा. तर छोटा जादूगर या. आजपासून याचं नाव हितेश नाहीये, छोटा जादूगर आहे. हा किती वर्षाचा मुलगा माहिती आहे का तुम्हाला? अंडर 16, 16 वर्षाचा हा छोटा जादूगर. त्यांनी अतिशय रंगतदार सामना केला. मी आमच्या सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्याला सामनावीर पुरस्कार द्यायचा आहे. मी आमचे बुवा यांना विनंती करतोय, आपण ही कॅप परिधान करायची आहे. दुसऱ्यांदा सामनावीर पुरस्कार मिळालेला आहे खेळाडूला छोटा जादूगार. मी आकाश म्हात्रे यांना विनंती करतोय, आपण आकर्षक मेडल आपण प्रदान करायचं या छोटा जादूगरला. शरद केणी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक जे आलेलं आहे ते देण्याची विनंती करतोय. आमचे सचिन म्हात्रे 5,000 रुपयाचा मानकरी. आणखीन देखील पारितोषिक आलेली आहेत. संदीप माली यांच्याकडून 1,000 रुपये. आकाश म्हात्रे विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचंय. रुपेश म्हात्रे बुवा, आपण रुपेश म्हात्रे यांच्याकडून 1,000 रुपये आले ते देखील द्या. आज छोटा जादूगर की दिवाळी हो गई. सचिन भोईर 2,000. जगदीश नाईक आपल्याला विनंती करतोय, आपण 2,000. काल आमच्या एवन जोडीने जशी कमाई केली होती निलेश पाटील यांनी, तशीच या छोट्या जादूगरनी मी विनंती करतोय सचिन म्हात्रे यांना, आपण ही क्रिस्टल ट्रॉफी द्यायची आहे. आणि जगदीश नाईक यांना विनंती असेल, आपण आकर्षक घड्याळ आपण द्यायचं आहे या छोटा जादूगरला.
आणि आमचे प्रदीप चौधरी छोटा जादूगर. पहा भले भल्या खेळाडूंची जिथे धांदल ओढते किंवा एकंदरीत प्रेशर येतो त्यावेळा त्या प्रेशरला काय सामोरं जावं लागतं ते त्या खेळाडूलाच माहिती असतं. मोठमोठे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असेल, टेनिस क्रिकेटमध्ये असेल. मात्र हितेशला मी विचारेन, हितेश 6 चेंडू शिल्लक होते, तुझ्याकडे फक्त 8 डाबा होत्या. एक कैलास नाईक, आमचे भादवडचे कैलास नाईक यांनी त्या मला वाटतं चॅलेंजच्या ग्राउंडवरती किमी आज साकारली होती. आज तुम्ही शेवटच्या चेंडूवर जरी 6 धावा खर्च केले असतील हरकत नाही, मात्र तुम्ही संघासाठी आणि तुझ्या गावासाठी खूप चांगले क्रिकेट खेळलास. कोणी जबाबदारी दिली होती आणि कशी जबाबदारी दिली होती? यशपालदानी सपोर्ट केला आणि त्याने सांगितलं बिंदास टाक, तू ओव्हर काढशील. यशपाल माई बद्दल खूप नक्कीच क्रिकेटचा इतिहास आहे. तो टेनिस क्रिकेटमध्ये जर लिहिला गेला तर भिवंडी तालुक्यामध्ये यशपाल माई यांचं नाव लिहिलं जाईल. मात्र तुला खात्री होती का तू की हे षटक व्यवस्थित तू हाताळू शकतील? सुभाष ठाकरे सारखा दिग्गज महान खेळाडू होता, समोर सागर ठाकरे सारखा खेळाडू होता, त्यांना तू नमवू शकशील किंवा त्यांना रोखू शकशील? माझ्या जास्त गाववाल्यांना कॉन्फिडन्स होता की मी ओव्हर काढू शकतो, म्हणून मी ओव्हर काढली. क्या बात आहे. म्हणजे एकंदरीत गावासाठी आणि तुझ्या संघ सहकाऱ्यांसाठी तू सामना जिंकलास. अभिनंदन तुझं. काय एकंदरीत पुढच्या सामन्यामध्ये आम्ही अपेक्षित करू या छोटा जादूगरकडून? मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करेन. स्पर्धा आवडली तुला? A1 जोडीचा हा A1 चषक आवडला? हो नक्कीच. थँक्यू, ऑल द बेस्ट. यशपालजी माळी तुमचं देखील अभिनंदन असेल. आणि प्लीज विनंती असेल आपल्या गावकऱ्यांना आपण सांगा, विजय ज्या वेळेला होतो त्यावेळेला गाव प्लीज आतमध्ये येऊ नका प्लीज.